म्हणजे डॉक्टर आंबेडकर फक्त एक घटनातज्ञ म्हणून नाही, घटनातज्ञ तर आहेतच, परंतु 1928 पासून ज्या ज्या इंग्रज सरकारने ज्या संविधानात्मक टप्पे बदल पावलं उचलली त्या प्रत्येक टप्प्यावर ते पार्टिसिपेट आहेत. त्या मंडळींना ठाऊक नाही, बी एन राव हे पहिल्यांदा घटना समितीचे सदस्य नव्हते. संविधानाविषयी तोकडी माहिती असणारी मंडळी अज्ञानापोटी हेच बाबी करत असतात. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना समिती ते स्पष्ट केलं की भारतीय राज्यघटना ही कोणत्याही देशाची कॉपी पेस्ट कॉपी नाही आहे आणि कुठलेही पुरावे तथ्यहीन आरोप केले जातात तो राजकारणाचा भाग आहे, संविधान समीक्षेचा भाग नाही. भारतीय संविधान राज्यव्यवस्था कशी चालावी हे सांगतेच, पण नवीन भारत, नवीन समाज, नवीन देश कसा उभा राहावा याचं दिशा दिग्दर्शन आहे. भारतीय घटनाकारी स्त्री असो पुरुष असो कोणत्याही समाजाचे असो त्याला एका लेवलवरती पाहिलं, एका तराजूमध्ये ठेवलं, हे सगळ्यात मोठं घटनाकारांचं देशासाठी योगदान आहे. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. आज 26 नोव्हेंबर म्हणजेच संविधान दिवस आहे. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान हे लिहून पूर्ण झालं आणि ते संविधान सभेला सुपूर्द करण्यात आलं. त्यामुळे हा दिवस दरवर्षी संविधान दिवस म्हणून साजरा करतो. सर्वच भारतीयांना म्हणजे भारतात असलेल्यांना आणि भारताच्या बाहेर जे भारतीय आहेत त्या सर्वांना मुंबई आउटलुककडून संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यासोबतच हा दिवस एक काळा दिवस म्हणून काही लोकांकडून पाळण्यात येतो. ते म्हणजे 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईच्या CSMT असेल, ताज हॉटेल असेल, तिथे दहशतवाद्यांचा हल्ला झाला आणि त्या हल्ल्यामध्ये आपले निष्पाप नागरिक मारले गेले, पोलीस कर्मचारी मारले गेले आणि त्यासोबतच जवान देखील शहीद झाले. त्या सर्व शहीदांना मुंबई आउटलुककडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. खरं तर संविधान हा जो एक दस्तऐवज आहे, मग तो भारतामध्ये असेल किंवा जगभरामध्ये कुठेही असेल, हा दस्तऐवज वकिलांनी तयार केलेला नाही आहे किंवा कायद्याचे जाणकार, कायद्याचे तज्ज्ञ असलेल्या लोकांनी तयार केलेला नाही आहे. तर संविधान हा नावाचा जो दस्तऐवज आहे तो तयार करण्यामध्ये लढाई लढणाऱ्या लोकांचा खूप मोठा हात आहे किंवा खूप मोठी त्यांची भूमिका आहे. लढाई म्हणजे केवळ सीमेवरती जाऊन लढाई लढणारे नाहीत, तर देशासाठी, देशातल्या लोकांसाठी, न्यायासाठी, समानतेची स्थापना व्हावी ह्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केलं, ज्यांनी ज्यांनी काम केलं, ज्यांनी ज्यांनी असमानतेच्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये आंदोलनं केली, भूमिका मांडली आणि ती लढाई लढली, त्या सर्वांनी संविधानाची निर्मिती केलेली आहे. त्यामुळे आजच्या दिवशी जर आपल्याला संविधान समजून घ्यायचं असेल तर लढाई लढणाऱ्या लोकांकडूनच, नेत्यांकडूनच ते समजून घेतलं पाहिजे. आणि त्यासाठी आपण ॲडव्होकेट सुरेश माने यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. डॉक्टर सुरेश माने ह्यांचा इतिहास म्हणजे सर्वांना माहिती आहे. राजकारणापासून ते अगदी संविधान तज्ज्ञापर्यंत त्यांची सगळी भूमिका राहिलेली आहे. आत्ताही ते कोर्टामध्ये जाऊनच आलेले आहेत. त्यामुळे कोर्टाची एक कायद्याची एक लढाई आहे. त्यासोबतच समाजामध्ये न्याय प्रस्थापित व्हावा, समानता प्रस्थापित व्हावी यासाठी देखील ते लढाई लढत आहेत. माने सर, मुंबई आउटलुकमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. संविधान दिवस आहे आज आणि गेल्या बऱ्याच वर्षांपासून हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो. मला तुमच्याकडून संविधानाची प्रक्रिया जाणून घ्यायची आहे, कारण गेल्या काही दिवसांमध्ये किंवा महिन्यांमध्ये संविधानाच्या निर्मितीवरून काही आक्षेप घेतले गेलेले आहेत. विशेष करून बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर यांना असं म्हटलं गेलेलं आहे की त्यांनी संविधान लिहिलंच नाही, म्हणजे इथपासूनची आरोपांची किंवा ही सुरुवात होते. आणि हे आरोप काय आत्ताचे नाही आहेत, बऱ्याच वर्षांपासूनचे होत आहेत. तर ही संविधानाची प्रक्रिया नेमकी कशी होती आणि बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांचा त्यात काय रोल होता, काय भूमिका होती? सर्वप्रथम संविधान दिनाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि आपल्या चॅनललाही धन्यवाद. पहिली बाब अशी आहे की संविधान समजून कसं घ्यावं ही एक कला आहे. त्याला एक पातळी असावी लागते, डेप्थ असावी लागते, ॲनालिटिकल माइंड असावं लागतं आणि तटस्थपणे असं संविधान का निर्माण झालं हे समजून घेण्याची बाब घेतल्याशिवाय संविधान आपल्याला समजत नाही. बरोबर. फक्त संविधानामधली कलमं वाचून त्याचा अन्वयार्थ लावणं किंवा कोर्टाने दिलेले निकाल आहे ते वाचून कुठेतरी संविधानाच्या धोरणाविषयी, ध्येयाविषयी टीका टिप्पणी करणं तर हे तितकंसं समर्पक नाही. म्हणून काय समजून घ्यावं लागतं, ज्याचा उल्लेख तुम्ही सुरुवातीला केलात
की घटना समितीनं ठीक आहे 2 वर्ष 11 महिने 17 दिवस जे प्रचंड ओपन डिबेट पद्धतीनं काम केलं. मी ओपन डिबेट असं म्हणतो त्याचं कारण असं की अमेरिकेची राज्यघटना बनली तेव्हा ते ओपन डिबेट नव्हतं, ते क्लोज होतं. काही ठराविक लोकांनी तिथल्या संविधान सभेत काय झालं हे बाहेरच्या लोकांना माहीत नव्हतं. आपल्या संविधान सभेत हे 2-3 वर्षाचा जो कालावधी आहे त्याच्यामध्ये रोज ज्या घटना व्हायच्या त्या रोज रिपोर्ट व्हायच्या, लोकांच्या समोर यायच्या, पब्लिक डोमेनमध्ये यायच्या, डिबेट व्हायचे आणि त्याच्यानंतर ते चर्चा अंती काही निर्णय घेतले ते संविधानामध्ये अंतर्भूत आहे. परंतु संविधान कोणत्याही देशाचं ही निर्मिती कशाची असते हा मूल मुद्दा आहे. देशाला संविधान का लागतं हे बेसिक मुद्दे असतात. पहिल्यांदा देशाला संविधानाची गरज का पडते तर जेव्हा देश एखादी नवीन सुरुवात करतो, नवीन प्रक्रियाला तो अवलंबतो, एका जाचातून मुक्त होऊन दुसरीकडे प्रवास करण्याचा इरादा ठेवतो, ज्याला आपण स्वातंत्र्य म्हणतो. अशा स्वातंत्र्याच्या कालखंडानंतर देशाची संविधानं बनतात. आता संविधान बनताना बनवणारी माणसंच असतात. ते कुठून येतात? ते या समाजातूनच येतात. मग त्यांच्या मानसिकता हे देखील या समाजामध्ये घडलेल्या असतात. मग आपल्या भारतीय संविधानाच्या बाबतीत 2 मानसिकता किंवा 2 बाजू समजून घेण्याची गरज आहे. एक, इंग्रजी कालखंडामध्ये स्वातंत्र्य लढा हा एक त्याचा एक संदर्भ आहे आणि दुसरा सामाजिक लढा जो इथल्या लोकांच्या विरोधातला होता, तो काही परकीयांच्या विरोधातला नव्हता. बरोबर. म्हणजे एका बाजूला मानवी अधिकाराचे लढे, मानवी अधिकार प्रत्येक नागरिकाला मिळाले पाहिजेत, समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्यायाचे लढे ही एक लढाई जी अगदी कबीर, रविदास, महात्मा फुले, शाहू महाराज हे सगळे ते काही संविधान सभेचे घटक नाहीत. पेरियार असोत, नारायण गुरु असोत, हे सगळे काही संविधान सभेमध्ये येत नाहीत. परंतु भारतीय संविधानामध्ये 2 बाबीचं एक प्रतिबिंब आहे. एक जो राजकीय लढा होता ज्याला स्वातंत्र्य लढा म्हणतो आपण, आणि दुसरा लढा तो सामाजिक न्याय हक्काचा अधिकाराचा लढा. बरोबर. आणि ह्या दोन्ही लढ्याचं प्रतिबिंब हे भारतीय संविधानामध्ये आहे. आणि म्हणूनच जरी अधिकृतरित्या घटनाकारांनी ते संविधान बनवले, डॉक्टर आंबेडकरांचा त्याच्यात निर्विवाद मोठा रोल आहे जो जगानं मान्य केलेला आहे. कोलंबिया विद्यापीठानं त्याच्यासाठी त्यांना डॉक्टरेट दिली. हे असूनसुद्धा संविधान हे असं का झालं तर त्याच्या पाठीमागे देशातला सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक संघर्ष आणि इतिहास असतो आणि त्याचं प्रतीक हे संविधानामध्ये प्रकटलेलं असतं. आणि नेमकं तेच झाल्यामुळं या संविधानामध्ये नुसतं स्वातंत्र्य लढ्याचं प्रतिबिंब नाही तर सामाजिक अधिकार, सामाजिक न्याय, सामाजिक हक्क, समानता वगैरे अशा धोरणाच्या देखील लढ्याचं प्रतिबिंब आहे. आणि म्हणून आपल्या देशाला संविधानाला फक्त ते राजकीय संविधान म्हणत नाहीत तर हे आपल्या दुसऱ्या अर्थानं एक सामाजिक रचना करणारा दस्तऐवज अशा पद्धतीचे जगातले लोक संविधान तज्ज्ञ याच्याकडे पाहतात. आता तुम्ही जो उल्लेख केला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्विवाद इस्टॅब्लिश मेकॅनिझम आहे की ते घटनेचे शिल्पकार आहेतच. याचा अर्थ आम्ही किंवा कोणीही असं म्हणू नये की ते एकट्यानेच निर्माण केलं, असं कधीच होत नसतं. क्रिकेटच्या टीममध्ये देखील 12-11 प्लेयर असतातच, कॅप्टन शेवटी कॅप्टनच असतो. आंबेडकर हे निर्विवाद कॅप्टन होते आणि कॅप्टन असण्यापाठीमागे त्याचं कारण काय तर 1928 सालापासून भारतात इंग्रजी कालखंडामध्ये ज्या ज्या संविधान बनवण्याच्या दिशेनं डेव्हलपमेंट घडत गेल्या त्या प्रक्रियेत, प्रत्येक प्रक्रियेत डॉक्टर आंबेडकर आहेत. म्हणजे डॉक्टर आंबेडकर फक्त एक घटनातज्ञ म्हणून आहे, घटनातज्ञ तर आहेतच, परंतु 1928 पासून ज्या ज्या इंग्रज सरकारने ज्या संविधानात्मक टप्पे, बदल, पावलं उचलली त्या प्रत्येक टप्प्यावर ते पार्टिसिपेट आहेत. आणि त्यातलं सगळ्यात मोठं योगदान आहे ते 3 राऊंड टेबल कॉन्फरन्स आहेत ज्या लंडनमध्ये 1930, 31, 32ला झाल्या. आणि त्यामध्ये भारतीय संविधानातला बेसिक ढाचा कशा पद्धतीनं असावा याची मांडणी झाली. त्यावेळेला डॉक्टर आंबेडकर तिथंही आहेत आणि त्यामुळं आंबेडकरांचा रोल हा सर्व ठिकाणी असल्यामुळं आंबेडकर संविधान सभेत फक्त संविधान तज्ज्ञ म्हणून नाहीत
तर एक ॲक्टिव्ह रोल आहे, एक संविधान तज्ज्ञ आहे आणि ही गोष्ट अनेकांना मान्यच करावी लागेल. पंडित नेहरूने एकदा आपल्या त्यांच्या मुलाखतीत म्हटलेलं आहे की त्यावेळेला काँग्रेसचं त्या ताकदीचा माणूस नव्हता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच त्यासाठी एक पात्र व्यक्तिमत्व होतं, म्हणून काँग्रेस पक्षाला त्याचा स्वीकार करावा लागला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही नय्या त्यांनी पार करून दिली. आता तुम्ही ज्याचा उल्लेख केला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ते एकट्याचं श्रेय आहे का, तर ते नाही, किंवा ते श्रेय छिनून घेण्याची शर्यत फार जुनी आहे. जसं भारतीय राज्यघटनेला नाकारणारी शर्यत फार जुनी आहे, तसं आंबेडकरांचं मोठेपण नाकारणारी देखील शर्यत फार जुनी आहे. परंतु मला वाटतं या शर्यतीतले जे प्लेयर होते ते खूप मागे पडले. 1950पासून ते त्या शर्यतीत आहेत. शेवटी या शर्यतीत सहभागी असणाऱ्यांना ह्या दोन्ही गोष्टी ॲक्सेप्ट कराव्या लागल्या की भारतीय संविधानच देशाच्या हिताचा आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच निर्विवाद भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. अलीकडे काही लोकांनी BN रावांचं मध्ये एक नवीन उल्लेख करून BN राव यांचं योगदान फार मोठं होतं. त्या मंडळींना ठाऊक नाही, BN राव हे पहिल्यांदा घटना समितीचे सदस्य नव्हते. अनेक मंडळींना काही बाबी माहिती नाहीत. त्यामुळे भारतीय राज्यघटनेवरती अनेक मंडळी उथळ स्वरूपाच्या टीका टिप्पण्या करतात, म्हणजे बेसिक गोष्टी न जाणून घेता. जसं मी म्हणालो की BN राव घटना समितीचे सदस्यच नव्हते, त्यांचा रोल वेगळा होता. पण त्यांचा जो रोल होता त्या रोलमधून त्यांनी ज्या काही सूचना घटना समितीला केल्या त्या सगळ्याच स्वीकारल्या नाहीत. अनेक सूचना त्यांच्या नाकारलेल्या आहेत आणि त्यामुळं घटना समितीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः BN रावचा उल्लेख केला, अनेकांचा उल्लेख केला. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं श्रेय कुणाला काढून घेण्याचा जे कोणी प्रयत्न करतील त्या बिचाऱ्यांची दयनीय अवस्था आहे असंच म्हणावं लागेल. तुम्ही म्हणजे घटनेमध्ये तुम्ही सांगताय की दोन गोष्टींचं प्रतिबिंब दिसते, एक राजकीय स्वातंत्र्याचं आणि एक सामाजिक समानतेचं. म्हणजे असं म्हणता येईल का की संविधानाची निर्मिती ही 2 वर्ष 11 महिने 18 दिवस जे तुम्ही सांगितलं, परंतु ती म्हणजे सामाजिक दृष्टिकोन त्याच्या पाठीमागे म्हणजे अगदी 150 वर्षांमध्ये 1948 पासून राष्ट्रपिता महात्मा फुले यांनी जे सगळं आंदोलन सुरू केलं त्याचं आहे. इथे आणखीन एक मुद्दा उपस्थित होतो की म्हणजे आरोप आहे की भारतीय संविधान जे आहे ते कॉपी पेस्ट आहे, इथल्या तिथल्या देशातल्या चांगल्या गोष्टी घेऊन इथे जोडलेल्या आहेत. तर हे कितपत खरं आहे किंवा हे खोटं आहे किंवा हा अपप्रचार आहे तो कसा आहे? ॲक्च्युली हा आरोप बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच घटना समितीत शेवटच्या भाषणात त्याचं उत्तर दिलं आहे 25 नोव्हेंबर 1949ला. तेव्हापासून जे आरोप करत आहेत ते आतापर्यंत. 2 वर्षापूर्वी पंतप्रधानाचे आर्थिक सल्लागार त्यांनी देखील ते आरोप केला. त्या बिचाऱ्यांचं निधन झालं पण त्याने देखील असाच आरोप केला होता. संविधानाविषयी तोकडी माहिती असणारी मंडळी अज्ञानापोटी हेच बाबी करत असतात. बाबासाहेब आंबेडकरांनी याचा एक परामर्श विस्तृत घेतला आणि त्या भाषणात असं म्हणाले की आपण देशाची आपल्या राज्यघटना केव्हा बनवत आहोत, तर 20व्या शतकाच्या मध्यानीला, म्हणजे 1948-50. 20व्या शतकाच्या मध्यानीला जेव्हा आपण राज्यघटना बनवायला घेतलेली आहे तेव्हा जगामध्ये घटनेचे मूल तत्व काय असावेत हे जगानं स्वीकारलेत आणि ते प्रस्थापित झालेले आहेत. बरोबर. म्हणजे बेसिक फंडामेंटल्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन हे जगामध्ये स्थापत्य झालेले आहेत आणि आपण त्याच्यात नवीन काय घालू शकतो का, तर बाबासाहेब म्हणाले आपण एकच करू शकतो की जगामध्ये जे घटनाशास्त्रामध्ये जे सिद्धांत प्रस्थापित झालेत त्या सिद्धांताची आपण समीक्षा करावी. ते सिद्धांत आपल्याला कितपत लागू होतात याची तपासणी करावी. ते सिद्धांत आपण स्वीकारताना आपल्या भारतीय समाजव्यवस्थेनुसार, भारतीय समाजानुसार, भारतीय राज्य व्यवस्थेनुसार आपणाला त्याच्यात काही बदल करता येईल का तो आपण करावा. या पद्धतीची रचना आहे आणि त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांनी घटना समिती ते स्पष्ट केलं की भारतीय राज्यघटना ही कोणत्याही देशाची कॉपी पेस्ट कॉपी नाही आहे, पण जगातली चांगली तत्त्व धोरणं स्वीकारण्यात वाईट काय. जगातली चांगली धोरणं म्हणजे आता स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ही फ्रेंच राज्यक्रांती, बुद्धाचे तत्त्वज्ञान, इथून आलेली तत्त्व आपण स्वीकारण्यात काय अयोग्य आहे. किंवा
संसदीय लोकशाही इंग्लंडसारख्या देशामध्ये अनेक वर्ष त्या ठिकाणी प्रस्थापित झाली. मग आपण संसदीय लोकशाही स्वीकारली. पण आपण संसदीय लोकशाही जेव्हा स्वीकारली तेव्हा असं म्हणू का आपण की आपण त्याची इंग्लंडची कॉपी केली? तर नाही म्हणू शकत. कारण ही इंग्लंडची कॉपी नाही. आपली संसदीय लोकशाही आणि तिथली संसदीय लोकशाही फरक आहे. तिथल्या संसदीय लोकशाहीतला प्रमुख हा राजा किंवा राणी आहे. आपल्या संसदीय लोकशाहीतला प्रमुख हा निवडलेला आहे. भले तो जनतेतून डायरेक्ट नाही पण तो निवडलेला आहे, लोकप्रतिनिधींनी. हा एक फरक आहे. किंवा अमेरिकेच्या घटनेतून आपण काय घेतलं? अमेरिकेच्या राज्यघटनेतून आपण राष्ट्रपती त्यांचा राष्ट्राध्यक्ष आहे. पण तो राष्ट्राध्यक्ष आणि आपला राष्ट्रपती हा भिन्न आहे. त्यांच्या जमीन आसमानचा फरक आहे, त्याच्या पॉवरमध्ये फरक आहे. तर ह्या ज्या गोष्टी ज्यांना नीटपणे समजतात ते बिचारे असं कधीच आरोप करू शकत नाहीत. किंवा घटनेमधला 4था भाग आहे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी. असा एक भाग आयर्लंडच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये आहे. बाबासाहेबांनी त्याचा उल्लेखही केला. घटना समितीच्या पटलावरती जेव्हा विस्तृत चर्चा झाल्या तेव्हा त्याचा उल्लेख करताना ते म्हणाले की हा जो 4था भाग आहे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स, हा असा भाग आयर्लंडच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये आहे. पण आपण तो जसाच्या तसा घेत नाही आहे. बरं, ते घेण्यापाठीमागचं कारण काय? तर ते असं म्हणाले की भविष्यात राज्यकर्त्यांनी कोणती धोरणं स्वीकारली पाहिजेत याचं दिशादिग्दर्शन हे करणं गरजेचं आहे. आपण आज हे वाक्य तपासलं तर जर ते दिशादिग्दर्शन केलं नसतं तर आज आपला प्रवास कुठल्या बाजूला गेला असता याचा जरी अंदाज लावला तरी अंगावरती काटे येतात. किंवा एक घटनेतलं साधं 21 नावाचं कलम आहे. सन्मानानं जीवन जगण्याची हमी आहे. त्याच्यामध्ये सर्व नागरिकांना सन्मानानं जीवन जगण्याची हमी. बरोबर. आता हे 21 नावाचं आर्टिकल आहे, हे कुठलंही कॉपी कॅट नाही आहे. कुठलंही कॉपी कॅट नाही. आणि असं आर्टिकल जगात कुठंच नाही. त्यातला काही भाग हा अमेरिकेच्या घटनेतला आहे, काही भाग हा जपानमधल्या घटनेतला आहे. पण अशी तरतूद जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात नाही ना. बरोबर. त्यामुळे तुम्ही त्याला कॉपी कॅट म्हणू शकत नाही. म्हणून भारतीय घटना समितीनं धोरण ठरवलं होतं. ते धोरण काय होतं? तर जगातल्या चांगल्या राज्यघटना आहेत, त्यात जी चांगली तत्त्वं आहेत, धोरणं आहेत, ते आपण स्वीकारायची. जशीची तशी स्वीकारता येत नाही तर मॉडिफाय करायची, बदलायची किंवा त्याच्यासोबत काय ॲडिशन करायचं. भारतीय परंपरा, समाज, एकंदर धोरणं धरून, मानसिकता लक्षात घेऊन आपल्या देशाला काही सूट होईल अशा पद्धतीनं मॉडिफाय करायचं, रिकन्स्ट्रक्ट करायचं आणि त्या पद्धतीनं धोरणं बनवलेली आहेत. मग आता भारताची राज्यघटना झाल्यानंतर अनेक देशाची भारतीय राज्यघटना अनेकांनी स्वीकारली. साऊथ आफ्रिकेनं आपली. म्हणून काय आपण साऊथ आफ्रिकेला भारताच्या राज्यघटनेची कार्बन कॉपी म्हणायचं का? नाही म्हणता येणार ना. तर त्यामुळं असे जे निखालस, उथळपणाचे, बाष्क स्वरूपाचे, लोकलालू प्रसिद्धीपोटी आणि कुठलेही पुरावे तथ्यहीन आरोप केले जातात, तो राजकारणाचा भाग आहे, संविधान समीक्षेतला भाग नाही. म्हणजे कॉपी करणाऱ्यांना मी असं नेहमी म्हणतो, म्हणजे जे असं म्हणतात की हे कॉपी पेस्ट आहे. तुम्ही जसं आपण उल्लेख केलात की चांगल्या गोष्टी घ्यायला काहीच हरकत नाही. म्हणजे अगदी आपण सुरुवातीला बालवाडीमध्ये जातो त्यावेळी हा बघूनच लिहितो, तोच कॉपीच करतो. ए जो आहे तो बघूनच कॉपी करतो, त्याला कॉपी म्हणता येत नाही. तुम्ही शिकत असता. पुढचा प्रश्न आहे की गेल्या 75-77 वर्षामध्ये संविधान किती लागू झालंय किंवा संविधानाचा किती टक्के भाग लागू झालेला आहे? याचं उत्तर खूप सखोलात जाऊन देण्याची गरज आहे. त्यातला एक मुद्दा म्हणजे जगातली बहुतेक संविधानं ही राज्यव्यवस्था कशी चालावी एवढंच सांगतात. भारतीय संविधान तसं नाही. भारतीय संविधान राज्यव्यवस्था कशी चालावी हे सांगतेच, पण नवीन भारत, नवीन समाज, नवीन देश कसा उभा राहावा याचं दिशादिग्दर्शन आहे. अमेरिकेच्या राज्यघटनेत, अमेरिका जेव्हा स्वतंत्र झाला, अमेरिकेची पहिली जगातील लिखित राज्यघटना आहे, तेव्हा त्यांनी राज्यकर्त्यापुरतंच संविधान आहे ते. पण अमेरिकेचा समाज कसा उभा राहावा, अमेरिकेचा देश म्हणून कसं उभा राहावा याच्या बाबतीत फारसं त्यांनी काही मार्गदर्शन केलं नाही. म्हणजे खूप लहानपण आहे ती. हो, 7 आर्टिकलची फार छोटी घटना.
भारतीय समाजव्यवस्थेच्या ह्या सगळ्या अडीअडचणी लक्षात घेऊन एक तर हजारो वर्षाच्या आपल्या रूढी परंपरा ज्या मानव अधिकारापासून वंचित करणारे समुदाय असतील किंवा राजा महाराजांचे असणारी राज्य, त्यांचे किंगडम, त्यांचे ते राजेशाही थाट, या सगळ्यांना नाकारून झटकन एका संविधानाच्या दस्तऐवजानं तुम्हाला आधुनिक युगामध्ये म्हणजे मध्ययुगीन पाशवी समाजव्यवस्था, अमानवी समाजव्यवस्था, राजेशाहीची व्यवस्था आणि ठराविक वर्गानंच राज्य करावं अशा प्रकारची समाजानं स्वीकारलेली प्रवृत्ती, या सगळ्यांना खंडित करून एका लोकशाही मार्गाकडं नेणं हे फार जिकिरीचं काम होतं, कठीण काम होतं. खरं म्हणजे आजच्या दिनी नव्हे तर कायमच याबद्दल संविधानकर्त्याचे देशातील नागरिकांनी सदैव आभार मानले पाहिजेत. त्या संविधान सभेतील सगळ्या लोकांचे आभार मानले पाहिजेत. आणि मग विशेष करून बाबासाहेब आंबेडकर येतात, कारण त्यांनी ते पायलटिंग केलेलं आहे, त्यांनी ते लीड घेऊन केलेलं आहे. म्हणून त्याचं कारण असं की हजारो वर्षाचं तुमचं पारंपरिक ओझं एका दिवसात झटकन उतरवणं आणि नव्या प्रवासाकडे जाणं. म्हणजे एका कलमात कलम 13 नुसतं 13च आहे असं नाही, 17 घ्या, अस्पृश्यता घ्या. तुम्ही एका दिवसात अस्पृश्यतेला कायद्यानं बंदी केली. त्याच्यापूर्वी तुम्हाला मताचा अधिकार नव्हता, तुम्हाला झटकन मताचा अधिकार आला. त्याच्यापूर्वी आपल्याकडं भारतामध्ये जवळजवळ 700-750 राजे होते. त्या राजांची तुम्ही प्रजा होता, ते सगळं संपवलं. एका अर्थानं तुम्हाला तुमचे शासक निवडण्याचा अधिकार मिळाला. दुसरे तेवढंच नाही तर पूर्वी असणारी सरंजामी असेल, जातीप्रथा असेल, या सगळ्याला छेद लावत तुम्ही डायरेक्ट बुद्धाच्या तत्त्वज्ञानाकडे, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्यायाकडे पोहोचलात. म्हणजे हा जो प्रवास आहे तो फार 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 प्रचंड वेगाचा आहे. मी असं म्हणेन की हा वेग ज्यांना सहन झाला नाही ना ते शॉकमध्ये गेले. आणि या वेग कुणाला सहन झाला नाही तर ज्यांची प्रस्थापित मक्तेदारी संपली त्यांना तो शॉक बसला की आता आपलं काय, आपल्या प्रभुत्वाचं काय, आपल्या वर्चस्वाचं काय. इवन लँड सेलिंग लॉ म्हणजे जमीन कमाल जमीन सुधारण कायदा आला तर अनेकांच्या जमिनी गेल्याच ना. म्हणजे त्या पद्धतीनं जसं संविधानानं कायद्याच्या दृष्टिकोनातून का होईना आपली भारतातील समाजव्यवस्था काही विशिष्ट वर्गापण नाही तर बहुतेक 50% स्त्रिया असतील, SC असतील, ST असतील, यांना एका थरावर आणलं एका दिवसामध्ये. त्यामुळं खरंच भारतीय संविधान हा ऐतिहासिक क्रांतीचा, ज्याला म्हणतो आपण अत्यंत डेमोक्रॅटिक प्रोसेसची रिव्हॉल्युशन असते, त्या पद्धतीचा हा दस्तऐवज बनला. आणि त्यामुळं एवढी मोठी पार्श्वभूमी लक्षात घेतल्यानंतर 1950 ते आज आपण 2025 म्हणू, संविधानाची 75 वर्ष आणि स्वातंत्र्याची 78 वर्ष. आता मला असं क्लिअर सांगायचं आहे की संविधानानं त्यावेळेला जे मांडलं आणि अपेक्षित केलं ते घडलेलं नाही, 100% घडलेलं नाही. पण 25 ते 40% घडले असंही आपल्याला म्हणावं लागेल. आता ते घडलं का नाही तर त्याला पुन्हा बाबासाहेब उत्तर देतात, संविधान चांगलं आहे, राबवणारी माणसं खराब आहेत. तर ही कमी जी आहे ती राज्यकर्त्या वर्गाची कमी आहे. राज्यकर्ता वर्ग, शासक वर्ग इथला थोडाफार त्याला कमी पडला, त्या दिशेनं प्रवास करायला कमी पडला. इथला राज्यकर्त्यावरती अंकुश ठेवणारा मतदार वर्ग, मीडिया, तो वर्ग, हे सगळेच वर्ग, न्यायपालिका, हे सगळेच वर्ग कमी पडलेत. त्यामुळे ही एक फेल्युअर असेल तर ते केवळ कलेक्टिव्ह फेल्युअर आहे. म्हणून हे एकट्या पॉलिटिकल क्लासचं फेल्युअर आहे असं जर आपण म्हणू तर ते चुकीचं आहे. पॉलिटिकल क्लासचं फेल्युअर जास्त आहे, याच्यात त्यांचं योगदान जास्त आहे, पण तेवढंच नागरिकांचंही फेल्युअर आहे. इतर संस्था, न्यायपालिका असेल, आपला मीडिया असेल, या सगळ्यांचं तेवढंच योगदान आहे. आणि जेव्हा मी 40 ते 50% आपण म्हणतो, 25 ते 40%, त्याचं कारण असं आहे की या गेल्या 75 वर्षात भारतीय समाज जीवनामध्ये अनेक महत्त्वाचे बदल घडलेले आहेत. शिक्षण असो,
नोकऱ्या असो, शिक्षण संस्था असो, सामाजिक बदलाचं असो, जाती व्यवस्थेचं अस्तित्व असो, स्त्री पुरुष भेदाभेदाचा हा समतेचा भाग असो, आपण त्या दृष्टिकोनातून अपेक्षित तेवढा प्रवास नाही झाला. पण झालाच नाही असं म्हणता कामा नये. आपला बऱ्यापैकी प्रवास झाला आहे, पण तो 25 ते 40% झाला. तो 25 ते 40% जो आहे तो फंडामेंटली झाला आहे का? हां, आता असं म्हणता येईल की तो फंडामेंटली झाला आहे का, तर त्या बाबतीत तपशीलवार मग एक एक गोष्ट घ्यावी लागेल. उदाहरणार्थ भारतातल्या जमीन सुधारणाचा मुद्दा म्हणू आपण, तर जमीन सुधारणा पूर्णपणे झाल्यात का, तर त्याचं उत्तर नाही आहे. ज्याला स्ट्रक्चरल रिफॉर्म म्हणतो आपण, तर ती झालेली नाही. पुन्हा आर्थिक दृष्टिकोनातून स्ट्रक्चरल रिफॉर्म झाले का, तर काही अर्थानं आपण मिक्स इकॉनॉमीच्या माध्यमातून चांगली सुरुवात केली होती. मिश्र अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून, प्लॅनिंग प्रोसेसच्या माध्यमातून चांगली सुरुवात केली होती. पण आता आपण रिव्हर्समध्ये आलो आहोत. आपण प्लॅनिंग प्रोसेस सोडली, प्लॅनिंग कमिशन बरखास्त करून दिलं, मिक्स अर्थव्यवस्था सोडली आणि थोडंसं आपण उजव्या बाजूला, भांडवलदारांच्या बाजूला आपण झुकलो आणि आपण समाजवाद याच्याशी कम्प्लिटली डिवोर्स घेतला आहे जवळजवळ आणि क्रोनी कॅपिटलिझमकडे आपण प्रवास केला. आणि क्रोनी कॅपिटलिझम नंतर डायरेक्ट कॅपिटलिझम हा एक त्याचा मुक्काम असतो. त्या दृष्टिकोनातून इथल्या राज्यवर्त्या वर्गाची ध्येयधोरणं चुकली. एवढंच नाही तर उदाहरणार्थ म्हणून आपण घटनेमध्ये 38 नावाचं कलम आहे, फार चांगलं आहे. ते घटनेच्या 4थ्या भागात आहे. त्याच्यात म्हटलं आहे की देशाच्या अर्थव्यवस्थेच्या नाड्या मुठभर लोकांच्या हातामध्ये एकवटता कामा नाहीत आणि असं जर झालं तर ते देशासाठी हानिकारक असेल. आता आज जेव्हा हे आपण घटनाकारांचं आर्टिकल 38 तपासतो, तेव्हा नेमकं राज्यकर्त्या वर्गाची धोरणं हे 38ला छेद देणारी आहेत. आज जो आपण आपल्या संविधानामध्ये नुसती सामाजिक समता नाही, आर्थिक समता आहे. आज आपण आर्थिक समतेतला मुद्दा पाडतो आहे. एका बाजूला सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी आपण बऱ्यापैकी प्रवास केला, पण आपली आर्थिक विषमता आता भारतासमोर एक नवीन आव्हान आहे. ती वाढते, ती ध्येयधोरणातून वाढते, सरकारच्या पॉलिसीमधून वाढते आणि त्याचे परिणाम आपल्याला दिसत आहेत की मुठभर लोकांच्या हातात भारतातील म्हणजे आकडेवारी उपलब्ध आहे. 1-2% लोकांकडे 57%, 58% ही संपत्ती एकवटलेली आहे. तर हा काही समाजवाद नाही, ही काही आर्थिक समता नाही. आणि याची मग जबाबदारी कोणाची, तर ती राज्यकर्त्या वर्गाची, जो पॉलिसी मेकर आहे. आणि तिथं त्यांची ती चूक झालेली आहे. पण त्याची ती उत्तर देताना म्हणतात की जागतिक अर्थव्यवस्थेच्या खाली हे आम्हाला अपरिहार्य होतं वगैरे वगैरे वगैरे. पण ते तेवढंसं काही संयुक्तिक नाही, पटणार नाही. अनेक देशानं आपल्या देशातल्या परिस्थितीनुसार जागतिक धोरणं स्वीकारली. भारतानं देखील त्याच पद्धतीनं ती स्वीकारायला हवी होती. ती न स्वीकारल्याचा परिणाम आणि आपण जागतिकीकरणाचं कॉपीकॅट केलं, त्याचा अनेकांना राग येत नाही. आपण जागतिकीकरण कॉपीकॅट केलं, कॉपी मॉडेल केलं. 1991 हां, अगदी 81 पासून 91चं स्पीड वाढला. पण त्याच्याबाबत अनेकांना राग येत नाही, अनेकांना त्याच्याविषयी काही खंत वाटत नाही, आक्षेप घ्यावासा वाटत. म्हणजे अगदी स्वदेशी जागरणच्या नावानं काम करणाऱ्या लोकांना त्याची खंत वाटत नाही. ही विशेष बाब आहे. आणि म्हणून मी म्हटलं की 25, 30, 40% आपण प्रवास केला आहे, पण उर्वरित 60% प्रवास अजून बाकी आहे. पण पुन्हा आणखी एक लक्षात घ्या, 75 वर्ष झाली घटनेला. अमेरिकेच्या घटनेला किती वर्ष झाली? 200 वर्षापेक्षा जास्त. 1800 मध्ये झालं त्यांचं. अजूनही निग्रोमध्ये समता आहे का हो? नाही आहे ना. म्हणजे समाज एकाएक बदलत नाही. बरोबर. तो टप्प्याटप्प्याने बदलतो, मानसिकता टप्प्याटप्प्याने बदलतो. या तुलनेमध्ये आपण जर 75 वर्ष पाहिली ना, तर आपण फार झपाट्यानं बदललो आहे. आणि तो झपाट्यानं बदलण्याचा जो काही रेटा आहे तो घटनेचा आहे, तो राज्यघटनेचा आहे. त्यामुळे राज्यघटनेनं सामाजिक क्रांती, सामाजिक पुनर्रचना याचं जो काही एक असं बूस्टर तयार केलं आहे, त्याच्यामुळे आपण एवढ्या झपाट्यानं बदललो. अमेरिकेच्या राज्यघटनेत तसा बूस्टर नाही म्हणून ते 200 वर्षानंतर करू नाही शकले. कारण अमेरिकेनं राज्यघटना स्वीकारली तेव्हा निग्रोनं त्यांनी माणूसच मानलं नाही, तो स्लेवच मानला. भारतीय घटनाकारांनी तसं नाही केलं.
भारतीय घटनाकारी स्त्री असो पुरुष असो कोणत्याही समाजाचे असो त्याला एका लेवलवरती पाहिलं, एका तराजूमध्ये ठेवलं. हे सगळ्यात मोठं घटनाकारांचं देशासाठी योगदान आहे. बरोबर. तुम्ही जो 25 ते 40% संविधान लागू झालं आहे असं म्हणताय, तर बऱ्याच वेळी असं होतं, म्हणजे काँग्रेस भाजप या दोघांच्या डिबेटमध्ये असं होतं की काँग्रेस सांगतं की आम्ही शाळा सुरू केल्या, आम्ही IIMs असतील, IITs असतील, म्हणजे देशामध्ये जो काय विकास 50 वर्षामध्ये झाला आहे त्याचं श्रेय ते काँग्रेस घेतात. हे काँग्रेसचं श्रेय खरंच की हे संविधान आहे म्हणून त्यांना करावंच लागलं ते? नाही, पहिल्यांदा हे काँग्रेस BJP जेव्हा ह्यांची आपण ही बाजू तपासू तेव्हा ते बोलतात तेव्हा त्याला एक राजकारणाची झालर असते, किनार असते. त्यांनी पॉलिटिकल स्टेटमेंट करणं हा त्यांचा तो अधिकार आहे, ते करत राहतात. आपण जेव्हा तपासतो तेव्हा एक बाब आपण समजून घ्यायला पाहिजे की स्वातंत्र्य मिळाल्यापासून 64पर्यंत निर्विवादपणे नेहरूच होते. त्यामुळं पहिली 16 वर्ष कुठलाही विरोधी पक्ष नव्हता. सगळी ध्येय धोरणं बनवण्याचा संपूर्णपणे अधिकार हा काँग्रेस पक्षाला होता. शिवाय त्यामध्ये अनेक लोक स्वातंत्र्याच्या चळवळीतून आलेले होते, त्यामुळं त्यांच्याकडे ती तेवढी मॉरॅलिटी पण होते. त्यामुळे त्यांनी काही धोरणं घेतली. आता त्यांनी ज्या काही स्टेप घेतल्या त्या योग्य अयोग्य याची चर्चा तर होईलच, पण त्या संविधानाला अपेक्षित तेवढ्या पूर्णपणे होत्या का? तर नाही. त्यांनी झेपेल तेवढंच घेतलं. उदाहरणार्थ हिंदू कोड बिल आहे. हिंदू कोड बिल बाबासाहेब आंबेडकरांनी लावून धरलं. नेहरू ऐनवेळेला मागे सरले, म्हणजे काँग्रेस पक्ष मागे सरला. बाबासाहेबांनी सांगितलं स्त्री पुरुष समता जर आपण तशीच आणली नाही, म्हणजे स्त्री पुरुष विषमता ठेवायची आणि समतेची राज्यघटना आणायची, तर ही विसंगती आहे. ही विसंगती दूर करायची असेल तर समाजामध्ये समता आलीच पाहिजे. त्यासाठी त्यांनी लावून धरलं ते. पण त्यावेळेला परिस्थिती अनुरूप काँग्रेस पक्ष मागं सरला. अगदी जमीनदारी पद्धतीचं निर्मूलन, ॲबॉलिशन, त्या पद्धतीवर धडाकेबाज येऊ शकले, आणखीन येऊ शकले असते. त्याने केलं थोडंफार, असं नाही म्हणता येणार, केलं, पण आणखीन येऊ शकले असते. दुसरी गोष्ट, घटनेमध्ये एक कलम होतं, आत्ता ते नाही, 45 नावाचं. त्या घटनेच्या कलमामध्ये काय म्हटलं माहिती आहे? फार महत्त्वाचं आहे ते. त्या एका कलमानं टाईम बाउंड प्रोग्राम दिला होता. टाईम बाउंड असं म्हटलं होतं 45 कलमामध्ये की भारतीय राज्यघटना सुरू झाल्यापासून 10 वर्षाच्या आतमध्ये प्रत्येक मुलाला आणि मुलीला 14 वर्षाखालील मोफत आणि सक्तीचं शिक्षण द्यावं. आता हे काय आरक्षण नाही, सगळ्यांना होतं. 10 वर्षामध्ये त्याच्यात काँग्रेस कमी पडली. जर त्या 10 वर्षामध्ये मोफत आणि सक्तीचं शिक्षण जर देशातल्या प्रत्येक मुलाला आणि मुलीला जर मिळालं असतं तर आज भारताचा चेहरा वेगळा असता. आरक्षण मागणाऱ्याची लाईन नसती दिसली. त्यामुळं शिक्षण क्षेत्रामध्ये जेवढं त्यांनी उभं केलं, काही संस्था उभ्या केल्या, युनिव्हर्सिटीज उभ्या केल्या, IIT केल्या, IIM केल्या, ही गोष्ट खरी आहे. परंतु प्राथमिक शिक्षणाची जी परंतु आणखीन जे झपाट्यानं करायला पाहिजे होतं, ज्याचा मी या आर्टिकल 45चा उल्लेख केला, ते एकच आर्टिकल होतं. आता ते बदललं आहे. आता ते पहिल्यासारखं आर्टिकल नाही. आता राईट टू एज्युकेशन आला आहे, पण ते राज्याला शक्य असेल तर अशा पद्धतीचं आहे. आणि ते मूलभूत अगदी 1 वर्षापासून ते 14 वर्षापर्यंत होतं. आता RTEमध्ये 1 वर्षापासून नाही, म्हणजे नर्सरी बिर्सरी नाही, ते वरच्या 5 वर्षापासून पुढे. म्हणजे ही जी तोकडेपणा आहे त्याच्यात काँग्रेस पक्ष काय बाबी कमी पडला. सामाजिक सुधारणा आणखीन झपाट्यानं आणता आल्या असत्या. त्या बाबतीत त्यांना तेवढा वेग घेता आला असता, कारण त्यांना विरोध करणारं त्याला कोणी नव्हतं. संसदेमध्ये ते धोरणं ठरवू शकत होते. पण काँग्रेस पक्ष तेव्हाचा देखील रूढी परंपरा याच्या जंजाळामध्ये अडकलेला शिकार होताच. त्याच्यामध्ये सुद्धा 2 सदस्यीय पद्धतीवर असणारे काही लोक होतेच, जे आजकाल उजवीकडे सरकले. ते लोक तिथंही होते आणि त्यामुळे त्याने त्या सगळ्या गतीचा रोग अनेक वेळा रोखला. हेही बाब आपल्याला स्पष्ट आहे. आणि काँग्रेसच्या कालखंडामध्ये मग येतो तो इंदिरा गांधीचा कालखंड. आणि मग इंदिरा गांधीचा कालखंड म्हटलं की तुम्हाला सरळ सरळ 75ची आणीबाणी डोळ्यासमोर येते.
आणि त्या मग भारतीय घटनेवरती आघातही काँग्रेसच्या कालखंडात झाला, हे आपल्याला मान्य करावं लागेल. आता मात्र जेव्हा दुसऱ्या बाजूच्या वर्तमानातलं जेव्हा अभ्यास करतो, आपण विचार करतो, तेव्हा सत्तेमध्ये असणारी उजव्या बाजूची मंडळी, त्यांचे संविधानाबाबत बरेच आक्षेप होते. ते ज्यांना पूज्य मानतात, गोलवलकर गुरुजी, त्यांचे संविधानाविषयी काय मत आहेत ते जगजाहीर आहे. त्याचा मला मध्ये आहेत आणि ते सर्व म्हणजे सर्वांना माहिती आहे. मला त्याचा पुनरुल्लेख करायची गरज वाटत नाही. तिसरी गोष्ट अशी की मी आर्टिकल 38 सांगितलं, आपण त्याच्या हत्या करायचं ठरवलं आहे. या ठिकाणी मी आणखीन एक बाबासाहेबांचं कोटेशन फार महत्त्वाचं आहे, जे नॉर्मली येत नाही लोकांच्या समोर. 1951ला लोकप्रतिनिधी कायदा संसदेत बनत होता, तेव्हा बाबासाहेब आंबेडकर हे कायदा मंत्री होते, लॉ मिनिस्टर होते, राजीनामा दिलेला नव्हता. आणि ते जेव्हा जनप्रतिनिधी कायदा 1951 बनत असताना त्यावेळेला अशी चर्चा झाली की उद्योगपतींनी, भांडवलदाराने संसदेत यावं का, त्यांनी प्रतिनिधीत यावं का. आणि त्याला डॉक्टर आंबेडकरांनी स्वतः उत्तर देताना ते म्हणाले की भांडवलदारसुद्धा मतदार आहे आणि त्यामुळे तो राजकीय प्रक्रियेत हिस्सा घेऊ शकतो, तो निवडणुका लढू शकतो, तो संसदेमध्ये पण येऊ शकतो. पण त्याने असं पुढं म्हटलं की उद्योगपती वर्ग, भांडवलदार वर्ग हा संसदेत प्रतिनिधी करू शकतो, कारण भारतीय राज्यघटनेनं प्रत्येकाला प्रतिनिधित्वाचा अधिकार दिलेला आहे. पण ते असं पुढं म्हणाले की संसदेत भांडवलदार येऊ शकतात, मात्र ही संसद भांडवलदाराच्या हातात मात्र जाता कामा नये आणि या संसदेचं स्टॉक एक्सचेंज मार्केट बनता कामा नये. आता हा फार हार्ड शब्द आहे, स्टॉक एक्सचेंज मार्केट बनता कामा नये. आता जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचं 1951चं घटना बनल्यानंतरच हे उद्गार आहेत आणि त्याची आपण सुसंगती आज लावायला बघतो, तेव्हा ते उद्गार खरे ठरलेले दिसतात. जॉर्ज फर्नांडिस 77ला मंत्री होते, हेवी इंडस्ट्री मिनिस्टर होते. त्यावेळेला त्यांचं एक विधान प्रकाशित झालं होतं बघा, की मी जरी उद्योगमंत्री असलो तरी या देशातल्या प्रत्येक उद्योगधंद्यासंबंधीची फाईल माझ्याकडे उशिरा येते, अगोदर ती कुठल्या तरी उद्योगपतीच्या टेबलावर जाते. महाराष्ट्रामध्ये गेल्या यावेळेला सरकार बनत नव्हती 2019ला, त्यावेळेला सरकार बनवण्यासाठी मुंबईमध्ये उद्योगपतीच्या घरामध्ये 3 बैठका झाल्या, दिल्लीमध्ये पण झाल्या. त्याचे जाहीर वाच्यता आहे, मीडियामध्ये जाणकार लोकांना या बाबी माहीत आहेत. मग हे जे धोके संविधानकर्त्यांनी सांगितले, विशेषतः बाबासाहेब आंबेडकरांनी करेजियसली, धाडसानं मांडले, जनमताची पर्वा न करता मांडले, त्या बाबतीत मात्र वर्तमान कालखंडामध्ये संविधान एका बाजूला आणि राज्यकर्त्याची धोरणं दुसऱ्या बाजूला अशी विसंगत परस्पर विरोधी परिस्थिती आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं पुन्हा 25 नोव्हेंबर 1949चं भाषण जर पाहिलं की आज आपण परस्पर विरोधी जीवनात प्रवेश करत आहोत. कॉन्ट्राडिक्टरी राजकारणामध्ये आपणाला एक मत, एक व्यक्ती आणि एका व्यक्तीच्या एका मताची किंमत, म्हणून आपल्याकडे राजकीय समता आहे. पण सामाजिक आणि आर्थिक समतेचं काय? आणि सामाजिक आणि आर्थिक समता जर प्रस्थापित झाली नाही तर राजकीय लोकशाहीला अर्थ काय? हे जे मूलभूत प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेला देशासमोर मांडले, संविधान सभेत मोठ्या धाडसानं मांडले, काँग्रेसच्या बहुमताची पर्वा न करता एक प्रखर राष्ट्रवादी आंबेडकर कसा असतो तो त्यांनी देशासमोर ठेवला. ते जेव्हा आजच्या कालखंडात तपासतो तेव्हा भारतीय राज्यघटनेतला गाभा एका बाजूला, भारतीय राज्यघटनेची ध्येय धोरणं एका बाजूला आणि राज्यकर्त्याची ध्येय धोरणं किंबहुना भारतीय राज्यघटनेच्या धोरणाला छेद देणारी ही विसंगत परिस्थिती सध्या आहे. पुन्हा तोच मुद्दा मी घेईन की 25 ते 40% संविधान लागू झालं, वेग त्या मानाने म्हणजे इतर तुलनेने, म्हणजे अमेरिका वगैरे असेल तर त्या तुलनेने आपला वेग चांगला आहे. 75 वर्षामध्ये आपण बरीच प्रगती केलेली आहे. आर्थिक समानता अजूनही साधलेली नाही आहे. जाती व्यवस्था जी आहे, म्हणजे त्याला समानता आपण म्हणू शकतो, तर ती जाती व्यवस्था दूर करण्यामध्ये, ती सामाजिक समानता प्रस्थापित करण्यामध्ये आपण कमी पडलो आहे का? कारण मधल्या काही काळामध्ये, आता हा सगळा राजकारणाचा एक मुद्दा आहेच त्याच्यामध्ये, की मराठा विरुद्ध ओबीसी वाद लावणं किंवा मराठा विरुद्ध दलित असा वाद लावणं. तर ह्या याच्यामध्ये
का कमी पडलोय आपण, म्हणजे एक तर कमी पडलोय का हा प्रश्न, आणि कमी पडलोय तर का कमी पडलोय, म्हणजे का आपण जाती व्यवस्था 75 वर्षामध्ये दूर करू शकलो नाही, म्हणजे त्या दिशेने आपण पावलंही किती उचलली आहेत. एक आहे आपण समता स्थापन करणं, याचा अर्थ फक्त जाती व्यवस्था चॅलेंज आहे असं नाही. जाती व्यवस्था सगळ्यात मोठं चॅलेंज आहे, पण ते एकमेव नाही. तुमची स्त्री पुरुष असमानता हे दुसरं चॅलेंज आहे. तिसरं तुमच्या राज्यकर्त्याची मानसिकता उदासीनता हे तिसरं चॅलेंज आहे. या 3 चॅलेंजेसला जेव्हा आपण एकत्रित करून बघू तेव्हा उदाहरण म्हणून आपण पाहू, आरक्षण धोरणाची सुरुवात का झाली, तर ज्याला प्रतिनिधित्व नाही म्हणून त्याला प्रतिनिधित्व मिळावं. म्हणजे आरक्षण धोरणाचं कारण काय, तर ज्याचं प्रतिनिधित्वच नाही त्याला प्रतिनिधित्व द्या. म्हणजे आरक्षण हा काही गरिबी हटाव, कुणाला काही जगता येत नाही म्हणून आरक्षण द्या असं नाही. आरक्षण लोकशाही प्रक्रिया आहे. लोकशाही प्रक्रियेमध्ये सर्वांचा सहभाग असायला हवा. शासन असेल, प्रशासन असेल, आणखीन काय असेल. त्यामुळं आरक्षण धोरणाची कारण मीमांसा केली तर त्यातलं मूळ उगम आहे तुम्हाला प्रतिनिधित्व असावं. आता राज्यकर्ते काय करत आहेत, आरक्षण प्रतिनिधित्व म्हणून नाही, त्याच्याकडे कसं बघतायत, तर आरक्षण हे सत्तेपर्यंत पोहोचण्याचं साधन म्हणून पाहत आहेत. हा फरक आहे. म्हणजे संविधानकर्त्याची आरक्षण देण्याची दृष्टी आणि वर्तमान राजकारण्याची आरक्षणाकडे पाहण्याची दृष्टी याच्यात मूलभूत फरक आहे, किंबहुना परस्पर विरोध आहे. म्हणजे राज्यकर्त्यांचं हे आचरण संविधान विरोधी आहे, आपण असंच म्हणू शकतो. त्यामुळं आरक्षण धोरणाची संविधानकाराचा हेतू आणि आता जेव्हा पाहिलं तेव्हा सत्तेकडं पोहोचणं यासाठी आरक्षणाचा वापर शिडी म्हणून, आणि मग त्यातून घडणारे हे वादविवाद ज्याची महाराष्ट्र आपण अनेक वर्ष पाहतो आहे. पण त्याही ठिकाणी मला महाराष्ट्राच्या बाबतीत स्पष्टपणे सांगायचं आहे की गुजरातमध्ये पटेलांचं आरक्षणाचं आंदोलन सुरू झालं, पण त्यानंतर ते थांबलं, आता नाही. उत्तर भारतातल्या 9 राज्यामध्ये जाटांचं आरक्षणासाठी आंदोलन झालं गुजरातचं, आता ते थांबलं. पण महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांना मात्र हे थांबवता आलं नाही. थांबवता आलं नाही की थांबवायचंच नाही, हां, आता हा मुद्दा. म्हणजे जो सुज्ञपणा तिकडच्या राज्यकर्त्यांनी दाखवला तो महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यामध्ये सुज्ञपणा नाही. गुजरातमध्ये बघा, पटेल आरक्षणाचा प्रवाह थांबला. जाट गुजर आरक्षणाचा सुप्रीम कोर्टानं एकदा फटका मारलं, थांबलं. आपल्याकडं मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टानं फटका मारला, थांबवलं, बेकायदेशीर घोषित केलं, तरी पुन्हा इथले राज्यकर्ते घेऊन येतात. म्हणून मी मागाशी म्हणालो की आरक्षण धोरणाचा प्रमुख हेतू उपेक्षित समाजवर्गाला प्रतिनिधित्व असावं, सहभाग असावा. मात्र त्याचा सत्ता संपादनासाठी राजकीय वापर होत असेल तर हा काही संविधानाचा गुन्हा नाही, हा राज्यकर्त्यांचा गुन्हा आहे. ही राज्यकर्त्यांची गैरसंविधान विरोधी वागणूक आहे. मात्र अशा गैरसंविधानी विरोधी राज्यकर्त्यांना जर देशातील जनता पुन्हा पुन्हा निवडून देत असेल तर ती जनतासुद्धा जबाबदार आहे. मग तीसुद्धा जनता संविधानाची संस्कृती एका बाजूला आणि लोकमताची किंवा जनतेची संस्कृती दुसऱ्या बाजूला, मग हा मधला गॅप आहे. त्याची अनेक उदाहरणं आहेत. जातीव्यवस्थेच्या बाबतीमध्ये आपल्याला अनेक पावलं पुढे टाकता आली असती. म्हणजे इंग्रजांनी जेवढं जातीव्यवस्थेच्या विरोधात काम केलं तेवढं भारत सरकारने केलं नाही असं आपल्याला म्हणावं लागेल. जरी सरकारांनी म्हणजे जरी हां दोन्ही जरी भारतीय राज्यघटनेनं एवढा मोठा बूस्टर दिला आहे तुम्हाला, तरी दोन्ही कालखंडातील जी काही सरकारं आली, मग ती काँग्रेसची असो, BJPची असो, कुठल्याही विचाराची असो, त्यांना या स्तरावरती प्रचंड काम करता आलं नाही. त्याचं कारण असं की यांचं देशप्रेम फार बेगडी आहे, यांचं सत्ताप्रेम फार उघड आहे आणि सत्तेसाठी वाटेल ते करायचं. त्या पद्धतीनं मग सामाजिक बदलाव नको, सामाजिक सुधारणा नको, ऐतिहासिक रूढी परंपरा, म्हणजे अत्यंत गलिच्छ असणाऱ्या रूढी परंपरासुद्धा आपण नाकारायच्या नाहीत. मग नव्या समाजाची निर्मिती कशी होणार, जे घटनाकारांचं स्वप्न आहे, जे संविधानाचं स्वप्न आहे, त्याच्याकडं मात्र इथले शासनकर्ते जायला तयार नाहीत. त्याचं कारण असं की त्यांना अजूनही वाटतं की पारंपरिक वर्चस्व, म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं पुन्हा
संविधान सभेतलं शेवटच्या भाषणात ते म्हणतात की या देशात सत्ता ही विशिष्ट वर्गाची मक्तेदारी राहिलेली आहे. आता त्याच मानसिकतेचे जर राज्यकर्ते पुन्हा पुन्हा आले तर पुन्हा तेच चालू राहिले तर आपल्या लोकशाहीला अर्थ काय हा प्रश्न आहे. संविधानानं दिलेल्या ध्येयधोरणांना अर्थ काय. आणि म्हणून जो अपेक्षितरित्यानं प्रवास करायला हवा, ध्येयधोरणं राबवायला हवी, त्या दृष्टिकोनातून पूर्वीचं काँग्रेस सरकार असो किंवा वर्तमान BJP सरकार असो किंवा मध्ये आलेली छोटी मोठी लहान सहान सरकार असो. मंडल आयोगाचं उदाहरण घेऊ आपण. आंबेडकरांचं 340 कलम घालण्यापाठीमागं ते 1950लाच आलं. बाबासाहेबांनी 51ला राजीनामा दिला. त्याच्यात उल्लेख आहे की मी राजीनामा देतोय त्याला हिंदू कोड बिल फक्त जबाबदार नाही, 3 कारण तर OBCसाठी एक कमिशन नेमावा. त्याच्यात नेहरू सरकारनं नेमला नाही. नेमला नेहरू सरकारनं कितीला? 55ला. काय झालं त्याचं? पुन्हा नाकारला काका कालेलकर. मग 77ला आपण बघितलं आणीबाणीच्या नंतर नवीन एक राजकीय वातावरण झालं. ते म्हणाले आम्ही त्याला लागू करू. आले सत्तेवर ते म्हणाले आता ह्याला सोडा, आम्ही दुसऱ्या लागू म्हणाले हे जुनं झालं आता बाजूला ठेवा. त्यांनी बाजूला ठेवला. त्यांनी मंडल कमिशन नेमलं. त्याचा रिपोर्ट 82ला आला. लागू करायला 92 लागलं. म्हणजे ती 42 वर्ष OBCची फुकट गेली. पहिला GR 94ला निघाला, पुन्हा 2 वर्ष 94ला निघाला. म्हणजे ही अशी अनेक उदाहरणं आहेत. 1951 पर्यंत आदिवासीचा जनगणनेमध्ये कॉलम होता. आता तो नाही. जात जनगणना करायला, जात जेव्हा भारतातलं वास्तव आहे त्याला नाकारायची काय गरज आहे? जात आहेच आणि जातीच्या आधारावर काही गोष्टी ठरलेल्या आहेत. तुम्ही काही किती म्हटलं तरी अजून लग्न व्यवस्था आहे, आरक्षण आहे, ते प्रत्यक्ष अप्रत्यक्ष तिच्यावरती आहेच. मग जर ते आहे तर ते तुम्हाला नाकारता कसं येईल? मग त्याची जी चॅनलायझिंग मेकॅनिझम आहे, जनगणना आहे, त्यात तुम्ही जनगणना करायच्या नाहीत का? त्या जनगणना केल्या नाही तर तुम्हाला कुणाचं प्रतिनिधित्व कसं कळेल? त्याला न्याय कसा द्याल तुम्ही? म्हणजे ही ज्या बाबतीत काही म्हणजे कचकाऊपणा म्हणतो आपण किंवा ज्याच्यामध्ये हिंमत नाही ते करण्याची, ती अशा पद्धती म्हणजे आतापर्यंत तर BJPने विरोधच केला जनगणनेला. याचा अर्थ काँग्रेसनं स्वीकार केला असं काही नाही. काँग्रेसनं ही जनगणना कास्ट बेस्ड सेन्सस केलंच नाही. अगदी नेहरूंच्या काळापासून अगदीच ते बंद आहे. त्यामुळं दोन्ही त्या बाबतीत दोघेच एकाच तारातुतले आहेत, म्हणजे एकाच माळेची मणी आहेत. त्यामुळं अशी अनेक उदाहरणं देते आहेत की ज्या गोष्टीवरती आपणाला संविधानाच्या ध्येयधोरणाच्या नुसार खूप पुढे जाता आलं असतं. पण त्यात हे दोन्ही सत्ताधारी वर्ग आणि इतरही वर्ग राज्यस्तरावरती, बेंगॉलमध्ये कम्युनिस्टांना 25 वर्ष संधी मिळाली होती. ज्योती बसूंना. गरिबीचं प्रमाण बेंगॉलचं काय? गरिबीची बंगालमधली सामाजिक चौकट काय? हे जेव्हा आपण तपासतो तेव्हा झालं काय की राज्यघटनेनं आधुनिकता दिली, आधुनिक मानसिकतेची गरज दिली आणि हे पारंपरिक मानसिकतेतून बाहेर यायला यांना शक्य होत नाही. त्यांच्या अडचणी आहेत. मग काही अडचणी असतील तर त्या जातबंधनाच्या असतील, वर्गवर्चस्वाच्या असतील, सत्ता संपादनाच्या असतील, याचे हे शिकार आहेत. त्यांचं टार्गेट भारतीय राज्यघटना प्रमुख नाही. त्यांचं टार्गेट स्वतःचं जे काय आहे ते स्टेटस को मेंटेन करणं, त्याचा हा परिणाम. जाती व्यवस्थेच्या निर्मूलनाच्या संदर्भामध्ये म्हणजे बाबासाहेबांचं एक स्पीच जे झालं नाही आणि नंतर पुस्तकरूपामध्ये ॲनिहिलेशन ऑफ कास्ट आलं, तर त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की जो व्यक्ती जात पाळतो, म्हणजे ऑब्झर्व करतो, तर तो त्याला दोषी नाही आहे. जो धर्म, जे धर्मग्रंथ त्याला जाती व्यवस्थेची धडे देतात, शिकवण देतात, त्याच्यामध्ये ते कास्ट नोशन लहानपणापासून रुजवतात, तो धर्म, ती धर्मग्रंथ ह्याच्यामध्ये याला कारणीभूत आहे. तसं कोणाला जर पकडायचं असेल तर त्या धर्म आणि धर्मग्रंथाला पकडा. आणि आत्ता सध्याचं जे वातावरण आपण बघितलं तर धार्मिक स्वरूपाचं खूप आहे. म्हणजे प्रधानमंत्री अगदी बाकीची जनहिताचं कामं सोडून राम मंदिराचं, म्हणजे तो एक पॉलिटिकल भाग आहेच त्याच्यामध्ये त्यांचा, परंतु हे धार्मिकता जर वाढत असेल, जे बाबासाहेब म्हणतात की संपवली पाहिजे, तर हे जातीव्यवस्था कशी नष्ट होणार जर हे असं वाढत राहिलं तर? पहिल्यांदा आपण काही गोष्टी मान्य करूया. त्यातली एक बाब म्हणजे भारतीय राज्यघटनेनं प्रत्येकाला त्याचं धार्मिक स्वातंत्र्य दिलेलं आहे. पण धार्मिक स्वातंत्र्य म्हणजे कट्टरतावाद का? तर ते दिलेलं नाही. एक्स्ट्रीम लेवलचं दिलेलं नाही.
नाही, पण तरी एक्स्ट्रीम लेवलचं जरी नसेल तरी म्हणजे एखाद्या विशिष्ट धर्मामध्ये जर जाती व्यवस्था ह्याला मान्यता असेल तर ती पाळणं हे चुकीचं आहे. पुढे पुढे तोच संदर्भ येतो की धार्मिक स्वातंत्र्य आहे प्रत्येकाला, पण त्या धार्मिक स्वातंत्र्याची जी अधिष्ठान आहेत, त्याचे जे फाउंडेशन आहेत, ते जर संविधानाला क्लॅश होत असेल तर त्याला जागा नाही. बरोबर. मग ती जात असेल, रूढी परंपरा असेल, काही असेल, त्याला जागा नाही. उदाहरणार्थ बालविवाह असेल तुमची कस्टमरी पद्धत, सती असेल तुमची कस्टमरी पद्धत, किंवा असमानता असेल तुमची पण ती संविधानाला छेद देते. बरोबर. त्यामुळे तिला मान्यता नाही. त्यामुळे धार्मिक स्वातंत्र्य हे संविधानाच्या चौकटीत बघायचं असतं. आता तुम्ही जेव्हा ज्याचा उल्लेख केला की या देशामध्ये खरं म्हणजे एक सामाजिक युद्ध कायमचं आहे. इथल्या अनेक संस्कृती एकमेकाशी सातत्याने भिडत आहेत. इथली प्रस्थापरताची एक संस्कृती आहे, त्याला आपण ब्राह्मणी संस्कृती म्हणतो, त्याला आजकाल सनातनी हिंदू संस्कृती म्हणतो. इथल्या उपेक्षित दलितांच्या त्यांची एक स्वतःची संस्कृती आहे, अस्पृश्यांची, उपेक्षितांची, आदिवासींची त्यांची एक स्वतंत्र वेगळी संस्कृती आहे. पुन्हा जे याच्यातून जे बाहेर पडले, ख्रिश्चन झाले, मुस्लिम झाले, त्यांची एक स्वतंत्र एक संस्कृती आहे. आता या सगळ्या संस्कृतीच्या जंजाळात अनेकांना वाटतं की माझं सगळं सर्वस्व व्हावं, आणि त्या मानसिकतेचे जे लोक आहेत ते सध्या सत्तेत आहेत, BJP, RSS किंवा मोदी वगैरे आपण म्हणू. त्यांना असं वाटतं की सनातनी मानसिकतेचे, सनातनी संस्कृतीचे, अर्थात ते खबरदारी घेतात की ही सनातन संस्कृती म्हणजे नेमकं काय, ते कधीच येऊ देत नाहीत. ते अनेक वेळा हिंदू राष्ट्र बनावं म्हणतात, पण त्याच वेळेला मोदी म्हणतात की हिंदू धर्म नाही. एका मोहन भागवत पण म्हणतात हिंदू हा धर्म जीवनशैली आहे वगैरे. बरोबर. पण ते काही जरी म्हणत असले तरी ते जे सगळं आहे बंदिस्त ते धर्माच्या चौकटीमध्ये आहे, आणि ती धार्मिक चौकट ती संविधानाशी सुसंगत राहत नाही, अनेक ठिकाणी राहत नाही. आता काय होतं, अलीकडं जगामधल्या जेव्हा आपण सत्ताधाऱ्याच्या बाबी तपासतो त्यावेळेला राष्ट्रवादाची एक नवीन संकल्पना अनेक देशात उभी राहते. खरं म्हणजे हे सायकल आहे. दुसऱ्या महायुद्धात देखील हे असंच उभं राहिलं होतं. 30-40 वर्षानंतरचं एक सायकल जगामध्ये असं येतं, आणि त्यामध्ये वेगवेगळे असे सिद्धांत पुन्हा पुन्हा आपल्या डोळ्यासमोर येतात. राष्ट्रवादाचं भूत हे नेमकं तेच आहे. आता भारतातल्या BJP सारख्या, RSS सारख्या मंडळींनी या राष्ट्रवादाला धर्माधिष्ठित राष्ट्रवादाची जोड दिली, आणि त्या धर्माधिष्ठित राष्ट्रवादाची जोड दिल्यामुळं त्यांना धर्माचं अवडंबर एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादाचं अवडंबर, हे परफेक्ट इक्वेशन सत्तेकडे घेऊन जाणारं सुसह्य वाटलं, आणि त्यामुळे त्याचा ते सातत्यानं स्वीकार करतायत, त्याचा पाठपुरावा करतायत. पण त्याच वेळेला तुम्ही हे लक्षात घ्या की हीच मंडळी होती ज्यांनी संविधानाला नकार दिला, बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान शिल्पकारपणाला नकार दिला. अगदी 1949-48ला काहीतरी दिल्लीमध्ये पुतळे पण जाळले RSSच्या लोकांनी. सगळं तेव्हापासून ते आजपर्यंत आताही ते सुरू आहेत खटाटोप. पण त्यांना सार्वजनिकरित्या हे मांडता येत नाही, बोलता येत नाही. त्यांना आवडून संविधानाशिवाय. म्हणून नरेंद्र मोदीला संसदेत गेल्यावर संविधानाच्या समोर माथा टेकावाच लागतो. म्हणजे ते जे सोशल इन्व्हायरमेंट बिल्डअप करू इच्छित आहेत, रिलिजियस इन्व्हायरमेंट जे बिल्डअप करू इच्छित आहेत, त्याचं संक्षिप्त उत्तर स्वतः RSSचे प्रमुख भागवतांनी दिल्लीमध्ये 3 व्याख्यानं दिली संघाच्या 100वीनिमित्त. त्यावेळेला ते काय म्हणाले की अजूनही आपणाला भारतातला सगळा हिंदू एकवटता आलेला नाही. हेच मोठं अपयश आहे त्यांचं. त्यांच्या एवढ्या जरी सगळं असलं तरी त्यांना हिंदूचं सुद्धा एकीकरण करता आलेलं नाही. त्याचं कारण असं की हिंदू धर्मातल्या चौकटीतल्या ज्या काही उणीवा आहेत त्या उणीवा दूर केल्याशिवाय तुम्ही तिकडे जाऊ शकत नाही. आणि हे उणीवा सहज जगायला जर बघत असतील, पण यांनी उणीवा सहज जगण्याचे दुसरे प्रकार केलेत. दुसरे प्रकार म्हणजे काय,
तर आदिवासींचा बिरसा मुंडा हा आदिवासी संघर्षाचा नायक आहे. त्याचे पुतळे जानवे घालण्यापासून उभे करायचे. बाबासाहेब आंबेडकरांचं हिंदूकरण कसं करता येईल, अँटी इस्लामीकरण कसं करता येईल, याचे सगळे प्रयत्न करायचे. किंवा देशाची एकंदरच मांडणी याच दिशेनं, म्हणजे हाच देशाचा गौरव अशा पद्धतीने करायची. ॲक्च्युली काय म्हणतात ना, की एक विद्वान फार मोठा आहे, तो असं म्हणतो की भारतातल्या बहुतेक लोकांचे डोळे जे पुढच्या बाजूला आहेत ते मागे असायला हवे होते, कारण त्यांना नेहमी मागेच बघायची सवय आहे. आणि इथला शासक वर्ग तो पुढे बघत नाही, तो मागेच बघतो. आणि आजही सत्तेत आहेत, त्यांना असंच वाटतं की मागचा कालखंड खूप होता. त्या शहाण्या मंडळींनी त्यावेळेचं GDP तपासावं, त्यावेळेची सामाजिक समता तपासावी, त्यावेळेचं देशाचं एकूण राष्ट्रीय उत्पन्न तपासावं. पण म्हणतात ना की समूहाला मोहिनी घालण्यासाठी, मोहिनी म्हणजे ते हिप्नॉटिझमचा जो प्रकार आहे तो राजकीय फायद्यासाठी हीच मोहिनी घालण्याची कला यांनी वेगवेगळ्या पद्धतीने विकसित केली. आणि म्हणून त्याच्यामध्ये एका विशिष्ट विचारधारेचं, विशिष्ट विचाराचं, विशिष्ट बाजूचं अवलंबर माजवलं जातं. ते आज राज्यकर्त्याकडून आपण पाहतो, जे घटनेला अपेक्षित नाही. मोहन भागवतांचा जो हिंदू समाजाला एकत्र करण्याचं जे म्हणणं आहे, काय ते म्हणजे ज्याला जाती विरहित समाज, हिंदू म्हणून तुम्ही सगळे एकत्र, असं तो प्रयत्न आहे का? म्हणजे जाती संपवण्याकडे संघ पण काम करतंय का? सगळ्यांना जर एकच ओळख दिली तर? असं नाही आहे ते खरं. म्हणजे त्यांची जी हिंदुत्वाची संकल्पना आहे, अर्थात त्याच्यावर अनेक व्याख्यानं, लिखाण भरपूर आलं, पण त्यांची जी हिंदू एकतेची, हिंदू याची संकल्पना जी आहे ती पॉलिटिकल आहे, ती सोशल नाही आहे. हिंदू हा ओबीसी आहे, पण त्यांना ओबीसी म्हणून मान्य नाही, तो हिंदू म्हणून मान्य. ओबीसींचे अधिकार द्यायचे असतील तर ते नाही, आम्हाला तो ओबीसी म्हणून आम्हाला मान्य नाही. तुम्ही SC आहात, चांगली गोष्ट आहे, पण तुम्हाला SC म्हणून मान्यता नाही आम्ही देणार. तुम्ही SC हिंदू आहात म्हणून तुम्हाला मान्यता. आणि याच्याच पोटी आदिवासीचा आणि हिंदूचा काय संदर्भ? काहीच नाही. पण आज सगळ्या आदिवासीचं हिंदूकरण. प्रश्न असा आहे की संघाची स्थापना 25ला झाली, आज 100 करतायत. 100 संघ BJP जोरात साजरी करत असताना देशातला किती टक्के हिंदू त्यांनी एकत्र केला असा जर प्रश्न विचारला तर? आणि जर हिंदू एकत्र केला तर 18 कोटी मुसलमान कुठून आले, अनेक कोटीचे असणारे ख्रिश्चन कुठून आले, जैन कुठून आले, बौद्ध कुठून आले, पंजाबसारखे सगळे शीख हे कुठून आले, हे कुठून आले? आणि हे जर हिंदू धर्मातूनच बाहेर पडले तर हिंदू धर्मातून हे बाहेर का पडले याचा जोपर्यंत संघ BJP विचार करत नाही ना, तोपर्यंत त्यांचं हिंदू ऐक्याचं स्वप्न हे स्वप्न आहे. आरक्षणाचा एक विषय आपला सुरू होता, त्यामध्ये म्हणजे बऱ्याच संविधानातल्या गोष्टींना घेऊन, म्हणजे कलम आहेत त्यांना घेऊन कायदे बनवलेले. म्हणजे 17वं कलम आहे तर ॲट्रॉसिटी ॲक्टचा याला, आरक्षणाला घेऊन अजूनही कायदा बनवलेला नाही आहे. मी तेच म्हटलं ना की राज्यकर्ता अनेक क्षेत्रामध्ये अजून खूप मागे आहे. आरक्षण धोरणाचा तुम्ही जो उल्लेख केला, आरक्षण धोरण संविधानानं दिलं, त्याच्यानंतर प्रत्येक राज्याने काही GR काढले, आदेश काढले, त्याचं न्यायालयाने इंटरप्रिटेशन झालं आणि त्याच्या माध्यमातून ते चालू ठेवलं. त्यामुळे सुसंगती मिळाली नाही, विसंगती, अप्स अँड डाऊन आले, न्यायालयाचे निर्णय खालीवर झाले. खरं म्हणजे 1950 नंतरच या बाबतीत जर एक पूर्ण असा कायदा बनवला आला असता जे संसदेला शक्य होतं, ते त्यांनी केलं नाही. म्हणून म्हटलं ना, काही क्षेत्रामध्ये राज्यकर्त्यामध्ये ती कुवतच नाही, विचार करण्याची, प्रश्न सोडवण्याची ती कुवतच नाही. आणि ती कुवत नसल्यामुळे हे सगळे परिणाम आहेत. उदाहरणार्थ तुम्ही दुसरंही घ्या ना, की हा SC/ST कॉम्पोनंटचा निधी असतो, त्याचा एक कायदा असला पाहिजे, म्हणजे तो निधी 100% त्याच्यासाठी वापर होईल. दुसरीकडे वळवता कामा नये. शेवटी देशातला विकास म्हणजे काय हो? माणसाचाच विकास ना. मग माणसाचा विकास झाल्याशिवाय तर देशाचा विकास होऊ शकत नाही.
म्हणून वर्तमान सरकारची विकासाची फुटपट्टी पण बदलण्याची गरज आहे. ती फुटपट्टी उद्योगपतीच्या पैशामध्ये भांडवलामध्ये किती वाढ झाली हे जे काही त्यांची फुटपट्टी आहे ती अत्यंत तकलादून देशविरोधी आहे, देशविघातक आहे. इथल्या सामान्य माणसाच्या खिशामध्ये, इथल्या सामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनामध्ये आर्थिकदृष्ट्या मूलभूत काय बदल झाला, खरा काय फायदा झाला, ही मोठी फुटपट्टी आहे. ती मात्र राज्यकर्ते सोयीस्करपणे नाकारतात. आणि म्हणून म्हटलं ना की राज्यकर्त्यांना संविधान समजून घ्यायची अनेक गरज आहे, अजून खूप समजून घेण्याची गरज आहे. नुसत्या राज्यकर्त्याला नाही तर संविधानातलं इंटरप्रिटेशन करण्याची जबाबदारी कुणाची? न्यायपालिकेची. आणि आत्ताच बघा गेल्या आठवड्यात निकाल दिला. प्रश्न काय साधा होता की गव्हर्नरांनी विधिमंडळाने पास झालेली बिलं किती दिवस ठेवावी, कालमर्यादा असली पाहिजे. साधा प्रश्न आहे. कालमर्यादा जर निश्चित केली असती तर काय गव्हर्नराचं पदाचा सन्मान कमी झाला असता? काय राष्ट्रपतीचा सन्मान कमी झाला असता? सुप्रीम कोर्टानं काय निर्णय दिला तर कालमर्यादा निश्चित करता येणार नाही. दुसऱ्या बाजूला काय म्हणतात, पण गव्हर्नर आणि राष्ट्रपतींनी फार दिरंगाई करता कामा नये. आता हे ठरवणार कोण दिरंगाई? म्हणजे प्रत्येक वेळेला तुम्ही उठा आणि या कोर्टामध्ये, या कुठं आणि कोर्टात. म्हणजे निकालही बरोबर, म्हणजे न्यायालयामध्ये एकतर एवढं मोठं वर्कलोड आहे, ओझं आहे, बॅकलॉग आहे. आणि न्यायपालिका असे जर निर्णय देत असतील तर म्हणून म्हटलं की संविधान हे फक्त राज्यकर्त्यालाच पेलत नाही असं नाही, ते न्यायपालिकाला पण पालवत नाही. आताही बघा तुम्ही, एक चांगला निर्णय जो दिला तो दुसरा मी सांगतो, म्हणजे हा खराब निर्णय पण चांगला निर्णय दिला. उदाहरणार्थ देशामध्ये अनेक ट्रायब्युनल आहेत, ट्रायब्युनल असतात, लवाद असतात. हां, जसं शासकीय कर्मचाऱ्यांचं मॅट असतं, कॅट असतं, एन्व्हायरमेंटल ट्रायब्युनल असतं. तर ह्या ट्रायब्युनलच्या अपॉइंटमेंट, नेमणुका करण्यासाठी BJPनं एक नवीन बिल आणलं होतं, नवीन सुधारणा आणल्या होत्या आणि ते सगळं यांच्या ताब्यात येणार होतं. ते मात्र सुप्रीम कोर्टानं बरोबर कट केलं, ते अधिकार दिले नाही. म्हणजे काही ठिकाणी सुप्रीम कोर्ट पण बरोबर असते, पण काही ठिकाणी मात्र ती त्या लेवलला येत नाहीत. त्याच्यामध्ये पण मग कुठेतरी पॉलिटिक्स असतं का? तर जगातल्या प्रत्येक राष्ट्रातल्या प्रत्येक बाबीमध्ये राजकारण असतं. मग ती न्यायपालिका असो, संसद असो, विधायक असो, कार्यपालिका असो, आणखी कोणी असो, राजकारण विरहित कोणत्याही देशातला अंग अनटच असतो असं मानणं म्हणजे मूर्खपणा. म्हणजे अगदी तुमच्या आमच्या सामान्य माणसांना पण ते राजकारण एफेक्ट करतं. बरेचसे लोक असेही म्हणतात की राजकारणाचा माझा काही इंटरेस्ट नाही आहे. आता आपण हे तपासू ना, राजकारणाचा माझा काही संबंध नाही असे म्हणणारे नाशिक पट्ट्यात अनेक शेतकरी आहेत ना. मग तुमच्या कांद्याला भाव का मिळत नाही? तुमचा कांदा बाजारात का पडतो? कारण नेमकं तुमच्याकडे जेव्हा भरभराट कांद्याचं उत्पादन होतं तेव्हा कांदा बाहेरच्या देशातून केंद्रात बसलेलं मोदी सरकार आयात करतं. मग तुमच्या कांद्याला भाव कसा मिळेल? आणि मग तुम्ही म्हणाल माझा काय सरकारशी संबंधित आहे. आरक्षणाला घेऊन आणि म्हणजे खरं तर दोन वेगवेगळे मुद्दे मला चर्चेला घ्यायचे होते, परंतु आता एक क्लब करू आपण ते, कारण तुम्ही न्यायपालिकेवरती पण बोललेला आहात. रिझर्वेशनला घेऊन 50% मर्यादा असं एक सातत्यानं बोललं जात आहे. आता एक केस सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग आहे, त्याचा निकाल मंगळवारी लागायचा होता, परंतु पुन्हा पुढे ढकललं तर शुक्रवारी गेलेला आहे. तर 50% मर्यादा ही संविधानामध्ये आहे का? संविधानाने घालून दिलेली मर्यादा आहे का, की सुप्रीम कोर्टाने स्वतः त्याचं इंटरप्रिटेशन करताना ही चूक केलेली आहे? पहिल्यांदा ही आरक्षणाची मर्यादा 50% असावी हे संविधानानं घातलेलं नाही. तशी तरतूद संविधानात कुठेही नाही. मंडल कमिशनचा निकाल 92-93 आला. त्याच्या अगोदर 85मध्ये सुप्रीम कोर्टातल्या काही जजेसच्या जजमेंटमधून ही बाब आली की आरक्षण हे अल्पसंख्याक समुदायासाठी आहे, त्यामुळे त्याचा मेजॉरिटीला फटका बसता कामा नये. म्हणजे इनडायरेक्टली रिव्हर्स डिस्क्रिमिनेशन होऊन मेजॉरिटी वर्गाला त्याची हानी होता कामा नये, म्हणून आरक्षणाची मर्यादा असली पाहिजे. मग SC STचं पॉप्युलेशननुसार आहे, ते तर संविधानामध्ये आहे, त्यात काय ते संविधानात येणार नाही. पण OBCचं तसं काही कुठली तरतूद नाही. आणि त्यामुळं अनेक जजमेंटमध्ये हे जेव्हा OBC प्रकरण सुरू झालं तेव्हापासून हा 50%चा प्रश्न आला. जोपर्यंत SC ST पुरतं मर्यादित होतं तोपर्यंत त्याचा काही इश्यू नव्हता.
ओबीसीचं प्रकरण जेव्हा सुरू झालं तेव्हापासून हा 50%चा प्रश्न आला. आणि मग कर्नाटकमध्ये मैसूरच्या एका खटल्यामध्ये काही न्यायमूर्तींनी हे बोलून दाखवलं की ते 50%पेक्षा जास्त असता कामा नये. आणि याला नेमकी मग सुप्रीम कोर्टानं मंडल निर्णयामध्ये मान्यता दिली. आणि मग सुप्रीम कोर्टाच्या मंडल जजमेंटमध्ये हा निकाल आला की एकूण आरक्षण हे 50%मध्येच असलं पाहिजे. पण आता काय झालं, सुप्रीम कोर्टानं सांगितलं 50%मध्ये असलं पाहिजे. मग EBC आरक्षण कुठून आलं? EBC आरक्षण हे 50% धरत नाहीत, ते त्याच्यावरती EWS 10% दिलेलं आहे. माझा ते संसदेनं मान्यता दिली, ती पहिली चूक. न्यायपालिकेने मान्यता दिली, ती पण दुसरी चूक. आता संसदेने न्यायपालिका जर म्हणत असेल की हे 50%मध्ये नाही, तर मग प्रश्न येतो कुठं? ते गेलं 10%वरती. आताही आपल्या महाराष्ट्रामध्ये जो काही हा OBC आरक्षणाचा गदारोळ आहे, तो खरं म्हणजे याला सरकार आणि न्यायपालिका दोन्ही जबाबदार आहेत. आता जी टांगती तलवार आहे महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकावरती, याबाबत 2010 साली सुप्रीम कोर्टाचं डॉक्टर कृष्णमूर्ती नावाचं एक निकालपत्र आलं. आता डॉक्टर कृष्णमूर्ती नावाच्या निकालपत्रामध्ये असं सांगितलेलं आहे की तुम्ही आकडेवारी तपासा आणि एक ट्रिपल फॉर्म्युला दिला, ट्रिपल टेस्ट म्हणतो त्याला, की प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्था निहाय आकडेवारी घ्या, SC किती, ST किती, OBC किती, आणि त्या अनुषंगानं तुम्हाला आरक्षणाची व्यवस्था करता आली पाहिजे. आणि ते मात्र न पाळल्यामुळं हा प्रश्न आला. त्यामुळे 2010च्या डॉक्टर कृष्णमूर्ती निर्णयाची अंमलबजावणी करण्यात महाराष्ट्रातले राज्यकर्ते जे सत्तेवरती आले, मी महाविकास आघाडीत होतो, महाविकास आघाडी असो, आताचे असो, त्याच्या अगोदरची सेना BJP असो, हे सगळे अक्षम ठरल्यामुळं ही महाराष्ट्रातली परिस्थिती निर्माण झाली. याला राज्यकर्त्यांचा चक्क नालायकपणा जबाबदार आहे असं आपण म्हटलं पाहिजे. याच्याही पलीकडे आपण जेव्हा पुढे जातो तेव्हा आरक्षण धोरणाची 50%ची मर्यादा नाही. आणि काही राज्यामध्ये हे सुप्रीम कोर्टाचं मंडल जजमेंट पूर्ण होण्याच्या अगोदर ते ऑलरेडी 50% क्रॉस केले होते, तामिळनाडू आणि कर्नाटक. त्यामुळे त्यांनी 9व्या सूचीमध्ये टाकलं होतं. आता अनेक लोकांचा हा एक गैरसमज आहे की 9व्या सूचीमध्ये जे समाविष्ट केलं त्याला चॅलेंज करता येत नाही. ते पूर्वी चॅलेंज करता येत नव्हतं, आता चॅलेंज करता येतं. म्हणजे हे तामिळनाडूने ते चॅलेंज करता येतं ह्याच्या अगोदर ते टाकलेलं केलेलं आहे. त्यामुळं ते स्टेट सुटलेत. पण आता इथून पुढे तर नवीन स्टेट येईल की आम्ही 50च्या वरती महाराष्ट्र सरकारने जर टाकायचं झालं तर ते चॅलेंज होणार. तोच नेमका प्रश्न सुप्रीम कोर्टात वारंवार येतोय. म्हणून सुप्रीम कोर्ट सांगते 50%च्या खाली राहा. न्यायपालिकेलाच घेऊन पुढचा प्रश्न आहे की ह्या सगळ्या, म्हणजे तुम्ही अगदी सुरुवातीलाच म्हटलात की हे जे काय फेल्युअर जर असेल तर ते कलेक्टिव्ह आहे, त्याच्यामध्ये न्यायपालिका एक भाग आहे. स्पेशली न्यायपालिकेच्या बाबतीमध्ये म्हणायचं झालं तर म्हणजे जजेसची संख्या कमी असणं, वर्कलोड जास्त असणं आणि त्यामध्ये सुट्ट्या जास्त असणं. म्हणजे तुम्ही कोर्टामध्ये आहात, केस वगैरे लढता, माझ्या माहितीप्रमाणे सर्वात जास्त सुट्ट्या ह्या सुप्रीम कोर्टाला आहेत. अगदी उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतात, दिवाळीच्या सुट्ट्या असतात, आता क्रिसमस सुरू होईल त्याच्या सुट्ट्या आहेत. म्हणजे 20-20, 25-25 दिवस कोर्ट बंद आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींना घेऊन आणि त्यामध्ये मग त्यांची मानसिकता काय, कुठल्या मानसिकतेचा व्यक्ती जिथे बसला आहे, सुप्रीम कोर्ट म्हणजे चीफ जस्टिस असेल किंवा जस्टिस असेल, तर ह्या सगळ्यांना घेऊन न्यायपालिका देखील संविधानाच्या विरोधामध्ये काम करते का किंवा पायमल्ली होते का न्यायपालिकेकडून जाणतेपणाने अजाणतेपणाने? म्हणजे न्यायपालिकेची जबाबदारी संविधानाचं रक्षण करणं, संविधानाचं इंटरप्रिटेशन करणं आणि संविधानाचा नेमका हेतू काय हे समजावून सांगणं हे न्यायपालिकेचं, ते राबवणं. पण पुन्हा प्रश्न येतो की न्यायपालिकेमध्ये बसलेली माणसं कोण आहेत, कुठून येतात, त्यांची विचारधारा काय. बवरी देवीचा खटला आपल्याला माहीत आहे, मागासवर्गीय महिला राजस्थानमध्ये बलात्कार झाला आणि जज म्हणाले की ब्राह्मण आरोपी आहे त्यामुळे बलात्कार होऊ शकत नाही, ते अस्पृश्य आहे, ते हात लावू शकत नाही, ती OBC आहे. OBC. काही ठिकाणी जज कसे होते तर मोराच्या डोळ्यातून अश्रू येतात, त्याच्यातून नवीन निर्मिती होते, अशा पद्धतीनं ते त्याच्याकडे पाहत होते.
म्हणजे न्यायपालिकेत बसलेली माणसं सगळेच संविधानाच्या विचाराची आहेत असं नाही. मग त्याच्या माणसांना बसवणारे राज्यकर्ते, राज्यकर्ते त्यांना का बसवतात तर त्यांची माणसं इथं असावीत म्हणून. आता अलाहाबाद हायकोर्टच्या कॉलेजियम सिस्टममुळे तर स्वतःच निवडतात. तो एक पुन्हा दुसरा इश्यू आहे. म्हणजे कॉलेजियम सिस्टममुळेच हे होते असं नाही. कॉलेजियम सिस्टम नव्हती राजकीय तेव्हा सुद्धा होतंच. त्याच्यावरती 59 साली लॉ कमिशन ऑफ इंडियाचा एक रिपोर्ट आला सेटलमेंट कमिशनचा, आणि त्याच्यामध्ये प्रचंड जातीवाद भरतीमध्ये आहे हे सिद्ध झालं. त्याच्यानंतर बोरिया कमिशन रिपोर्ट हा एक दुसरा न्यायपालिकेवरती आला 74 की 75ला आला, आणि त्या बोरिया कमिशननं सांगितलं की न्यायपालिकेमध्ये देखील प्रचंड जातीवादाचं थैमान आहे. त्यामुळं या बाबी अनेक वेळा स्पष्ट झालेल्या आहेत. परंतु न्यायपालिकेमध्ये आता अलीकडे जो नवीन ट्रेंड आला आहे की एका विशिष्ट विचारधारेची माणसं जास्त कशी ॲडजस्ट होतील, आणि त्यांच्या माध्यमातून मग अयोध्या निकाल जसा आला आणि मग न्यायमूर्तीला साक्षात्कार झाला, कोणीतरी स्वप्नात आलं असा काहीतरी निकाल दे, अशा प्रकारचे अत्यंत तकलादू भंपक म्हणजे अत्यंत असंविधानिक बाबीशी धरूला कोणी आचरण करत असेल तर ही माणसं न्यायपालिकेलाही तेवढीच घातक ठरतात, संविधानाला आणि पर्यायानं देशाला घातक ठरतात. परंतु संविधानकर्त्याची न्यायपालिकेकडं पाहण्याची जी दृष्टी होती की सामाजिक क्रांतीला गती देण्याचं काम न्यायपालिका करेल, देशाच्या उत्क्रांतीवादाला गती देण्याचं काम न्यायपालिका करेल, याचा हिसाब किताब जर केला तर न्यायपालिकेकडून पुन्हा तेच म्हणावं लागतं, अपेक्षित गती त्यांना राखता आली नाही. तुम्ही तो म्हणाला तो सुट्या बिट्या ते फार छोट्या गोष्टी आहेत का, त्याची कारणं वेगळी आहेत. त्याची कारणं वेगळी आहेत की न्यायमूर्तीवर वर्कलोड इथं एवढा असतो, ते बिचारे दिवसभर कोर्टात ऐकल्यावर त्याला जजमेंट लिहायला वेळ लागतो, आणि ते जजमेंट लिहिण्यासाठी त्यांना सुट्टी असते, म्हणून बाकीच्या वकिलांना सुट्ट्या मिळतात. नाहीतर जजमेंट लिहिणार कोण, रोजच ते ऐकत बसले तर एक एक जजमेंट तुम्ही पाहिले 200-200 300-300 500-500 पानाचं असतं, तेव्हा ती जजमेंट होतच नाही. त्यामुळं त्यांच्याकडून हे निर्माण करायचं असेल तर त्यांना तेवढा कालावधी द्यावा लागतो. हा एक बाब. तो फेअर इनफ आहे. दुसरी बाब, तुम्ही न्यायालय वाढवा ना. आता उदाहरणार्थ या बाबतीत माझी स्वतःची सूचना अशी आहे की शेती आणि शेतजमीन याचे सगळ्यात जास्त खटले आहेत. मग शेती आणि शेतकरी जमिनीचे वेगळे ट्रायब्युनल निर्माण करा ना. म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या हायकोर्टाच्या अंडर करा ना. तर ती पॅरलल व्यवस्था आली. आता इन्कम टॅक्स ट्रायब्युनल आले, मॅट आले, कॅट आले, तसं वेगवेगळ्या क्षेत्रातील फैसले, निवडणूक संबंधीचे खटले, त्याच्यासाठी एक ट्रायब्युनल आला. पण हे काम वाटून दिलं पाहिजे, तेवढं डिसेंट्रलायझेशन होईल तेवढा त्याचा फायदा होईल ना. ते मात्र काम तेवढ्या वेगानं होत नाही, कारण अनेक लोकांना वाटतं पुन्हा आपला कब्जा असावा, आपल्या सगळं ताब्यात असावं, आपलीच माणसं असावीत, ही मानसिकता. पुढे जाऊन बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणजे 1954-55ची आय थिंक ती BBC ची मुलाखत होती, आणि त्या मुलाखतीमध्ये असा प्रश्न विचारण्यात आला की लोकशाही, भारतीय लोकशाहीला तुम्ही कसं बघताय पुढे. तर बाबासाहेब म्हणाले की ही काय लोकशाही टिकणार नाही, संपेल. तर बाबासाहेबांचं ते विधान किंवा ते आकलन खोटं ठरलंय का आज? नाही, तसं ती मुलाखत तुम्हाला बाबासाहेबांच्या संविधान सभेतल्या शेवटच्या भाषणासोबत टॅग करून बघावं लागेल. लोकशाही टिकावी तर काही इशारे दिले, व्यक्तिपूजा सोडा, असे जे काही इशारे दिलेत ते संविधान सभेत दिलेत ना. 56 त्यांचे 55ची आहे ती खरं म्हणजे BBC ची मुलाखत. त्याच्यात त्यांनी पुन्हा त्या धोक्यावरती प्रश्नचिन्ह म्हणजे पुन्हा बोट ठेवलं की भारतीय समाज हा मूलभूतरित्या अँटी डेमोक्रेटिक आहे. इथली जमीन, इथली समाज, इथली मानसिकता ही लोकशाहीला पोषक नाही. पण भारताने जेव्हा लोकशाही स्वीकारली तेव्हा अनेक परदेशी विद्वानांनी सुद्धा भारताच्या लोकशाही संबंधी प्रश्न निर्माण केले. तरीसुद्धा मात्र भारताची अजूनही जशी बाजूची शेजारची संसदीय लष्करशाही झाली तशी भारताची संसदीय लष्करशाही झाली नाही, किंवा भारताची लोकशाही इतर आपल्या त्या कालखंडात जे देश स्वतंत्र झाले त्यांच्यासारखी तेवढी ठिसूळ राहिली नाही.
बाजूची कोणी असो, मग छोटी छोटी राष्ट्र असो, त्यांच्यासारखी तेवढी ठिसूळ राहिली नाही. त्यांच्या तुलनेत ती मजबूतच राहिली, ही गोष्ट आपल्याला मान्य करावी लागेल. दुसरी बाजू आहे की बाबासाहेबांना जे पुढचा जो टप्पा त्यांनी म्हटला की लोकशाहीला अत्यंत सुदृढ करायचं असेल तर या खबरदाऱ्या घ्या. त्याच्यामध्ये राज्यकर्ता वर्ग कमी पडला. म्हणून अलीकडं जगामध्ये लोकशाही राष्ट्रांची जेव्हा वर्गवारी केली जाते, काही तज्ज्ञ संस्थाकडून केले जाते, तेव्हा भारतीय संसदीय लोकशाहीतला प्रवास इनडायरेक्टली ॲटोक्रसी, इनडायरेक्टली थोडं वर्चस्ववादी लोकशाही, विशिष्ट वर्गाची लोकशाही किंवा लोकांची लोकशाही म्हणण्यापेक्षा एका विशिष्ट वर्गाची ती लोकशाही, अशा प्रकारची नवीन वर्गवारी जगामध्ये आता डेव्हलप होते. भारत त्यामध्ये आहे आणि त्या अनेक देशामधला जो प्रवास आहे तो त्या दिशेनं चालला आहे. ज्याला आपण आजकाल म्हणतो की लोकांनी आम्हाला निवडून दिलं म्हणून आम्ही सत्तेत आहोत, हीच आमची लोकशाही. तर त्याला इलेक्ट्रल डेमोक्रेसीमध्ये त्यांनी कन्वर्ट केलं आहे. त्यामुळं भारतामध्ये आता पीपल्स डेमोक्रेसी आहे की इलेक्ट्रल डेमोक्रेसी आहे असा जर विचार करायचा झाला तर तो मग तो इलेक्ट्रल डेमोक्रेसी आहे. पण इलेक्ट्रल डेमोक्रेसी म्हटलं की पुन्हा मग फ्री अँड फेअर इलेक्शन आल्या, SIR आल्या, बूथ कॅप्चरिंग आलं, सगळं चाललं, EVM आलं, ह्या सगळ्या गोष्टी आल्या. त्यामुळं एका बाजूला सुप्रीम कोर्ट म्हणतं की फ्री अँड फेअर इलेक्शन हा भारतीय लोकशाहीचा राज्यपद्धतीचा एक प्रमुख आधार आहे. पण तोच जेव्हा आधार डळमळीत झालेला असतो तेव्हा मात्र न्यायपालिका त्याच्याकडे डोळे करून पाहत नाही किंवा त्याची समीक्षा करत नाही. ही दुसरी एक शोकांतिका आहे. आणि ह्या सगळ्याचा जेव्हा आपण कॅनव्हास बघतो तेव्हा पुन्हा तिथंच घटना काय देते तुम्हाला, राज्यघटना काय देते. राज्यघटना ध्येयधोरणं देते, राज्यघटना तुम्हाला घटनात्मक संस्था देते. त्या संस्था कशा चालाव्या, त्याचे अधिकार काय, त्याची मर्यादा काय, ही राज्यघटना देते. पण शेवटी चालवणारी ही माणसंच असतात. आणि ही माणसं जर त्या संस्थाच्या लायकीची नसतील, त्या संस्थाच्या पदाची गरिमा समजून घेणारी नसतील आणि त्यानुसार वर्तन करणारी नसतील तर तिथे डिग्रेडेशन होतं, पतन होतं, अवमूल्यांकन होतं. तेच नेमकं आज आपण भारताच्या संपूर्ण थरामध्ये पाहतो. त्याला खूप कोणी अपवाद आहे असंही नाही, कोणीच अपवाद नाही. आणि कोणीच अपवाद नाही याचा जेव्हा मी उल्लेख करतो तेव्हा एक अलीकडचं ज्वलंत उदाहरण आहे सोनम वांगचुक यांचं. सोनम वांगचुक जो शास्त्रज्ञ प्रवृत्तीचा माणूस, त्यानं काय मागणी केली की त्या जम्मू काश्मीरमधल्या निवडणुकीच्या वेळेला सरकारनं दिलेली धोरणाची आश्वासनाची पूर्तता करावी. आता सरकारनं निवडणुकीच्या काळात जर आश्वासनं दिली, पक्षानं दिली आणि तो पक्ष सत्तेवर आला तर ते लागू करणं बंधनकारक नाही का. म्हणून तसाही कायदा झाला पाहिजे भारतात. तेही माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे की हे इलेक्शन जाहीरनाम्या वगैरे सगळं फालतू पद्धत बंद करा आणि जाहीरनामे बंधनकारक करा. तुम्ही सत्तेत आले तर तो तुम्ही राबवलं पाहिजे, अन्यथा तुम्हाला पुन्हा स्टॅम्प पेपरवर लिहून द्या. नाही, स्टॅम्प पेपरवर नाही, कायदा. स्टॅम्प पेपरला कोणी विचारत नाही. आणि तेलगीचे स्टॅम्प पेपर येतील पुन्हा. स्टॅम्प पेपरला कोणी विचारत नाही. कायदा की जर सत्तेत आलेला पक्ष जाहीरनामा राबवत नसेल तर त्याला संसदीय लोकशाहीच्या निवडणुकीपासून तडीपार केला पाहिजे. ती पॉलिटिकली डेथ सेंटेन्स असली पाहिजे. मग वांगचुकचा काय गुन्हा होता? आज तो 52-53 दिवस झाले माणूस जेलमध्ये सोडतो. न्यायपालिका दखल घेत नाही, देशाचे नागरिक दखल घेत नाहीत, सिव्हिल सोसायटी शांत, राज्यकर्ते शांत. म्हणजे जे राज्यकर्ते आहेत त्यांनी दिलेली आश्वासनाची सुद्धा तुम्ही पूर्तता केली पाहिजे, याच्यासाठी आंदोलन करणं गुन्हा ठरावा. तर मग ही संस्कृती कुठे चालली हा प्रश्न आहे. लोकशाहीला घेऊनच बाबासाहेबांनी दोन गोष्टी सांगितल्या होत्या की एकतर मजबूत विरोधी पक्ष असला पाहिजे आणि दुसरं मुक्त निष्पक्ष निवडणुका झाल्या पाहिजेत. आज त्या दोन्ही गोष्टी दिसत आहेत का? निवडणुकीबाबत आपण बोललो. अलीकडं निवडणुका जिंकण्याचं एक नवीन तंत्र विकसित झालं आहे. पूर्वी लोकांना सांगायचे की हा आमचा कार्यक्रम आहे, आम्ही हे काम करणार म्हणून मतं द्या. तो टप्पा एक सुरुवातीचा होता, तो नंतर मागं पडला. जसं गरिबी हटाव वगैरे होतं
त्याच्यानंतर एक नवीन तंत्र आलं. त्या तंत्रामध्ये काय आढळलं की आता आम्ही काय करू सांगण्यापेक्षा एक जाहीरनाम्या पद्धतीनं आम्ही मांडू तुमच्यासमोर. पूर्वी जाहीरनाम्याला काय फारसं महत्त्व नव्हतं. मग जाहीरनामे आले आणि जाहीरनाम्यात आपल्याला माहीत आहे शेवटच्या दिवशी प्रकाशित होतो तो कोणाला माहीत पण नसतो. तेही संपलं. आता तिसरं पर्व आलं आहे. जाहीरनाम्याची सुद्धा फारशी गरज नाही. निवडणुकीच्या अगोदर एक लाभार्थी वर्ग आयडेंटिफाय करायचा आणि त्याच्या कल्याणकारी योजनेच्या नावाखाली त्यांच्याकडं डायरेक्ट पैसा पाठवायचा. मग तो शेतकरी असेल, महिला असतील, आदिवासी असतील, अनुसूचित जाती असतील, OBC असतील, यांच्या डायरेक्ट खात्यात पैसा पाठवायचा आणि मग पैसा पाठवून त्यांची मतं घ्यायची. ही नवीन प्रकारची निवडणूक पद्धती आली. आता हा EVMच्या पुढचा प्रवास आहे. हा EVM व्यतिरिक्त आहे. EVM एका बाजूला, फ्री अँड फेअर इलेक्शन पद्धती एका बाजूला, पण मतदारांनाच प्रभावित करणं आणि तेही आर्थिक लाभ देऊन. वास्तविकता जनप्रतिनिधी कायद्यामध्ये हे इलेक्ट्रल माल प्रॅक्टिस आहे, पण याच्याकडे पुन्हा भारतीय निवडणूक आयोग चक्क शांत डोळे बंद करून पाहतो किंवा न्यायपालिका त्या पद्धतीने पाहते. हे पुन्हा दोष यांच्याकडे येतात, राज्यघटनेकडे नाही. मजबूत विरोधी पक्ष म्हणजे महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये काँग्रेसच्या नेतृत्वामध्ये जे इंडिया आघाडी, इंडिया ब्लॉक जो चालू आहे, तर तो मजबूत विरोधी पक्ष आहे का? की जसं तुम्ही सुरुवातीला पण म्हणाला होतात की एकाच माळीचे मणी आहेत वगैरे अशा पद्धतीचं आहे आणि त्यामुळे मग लोकशाहीचे धोके वाढलेले आहेत. आता खरं म्हणजे विरोधी पक्षाची संकल्पना जवळजवळ संपुष्टात आली आहे. काल जो सत्तेत आहे तो सत्तेत नाही म्हणून आज विरोधी पक्षात असेल तर तो सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा त्यांच्यासोबतच बसतो. त्यामुळं ती कन्सेप्ट राहिली नाही, ती कन्सेप्टच राहिली नाही. दुसरी गोष्ट अशी, विरोधी पक्ष याचा अर्थ असा होतो की तुम्हाला एक त्यांच्या विरोधातला दुसरा कन्स्ट्रक्टिव्ह प्रोग्राम दिला पाहिजे, तो देशभर राबवला पाहिजे, त्या अनुषंगाने जनमत उभा केलं पाहिजे. त्याला म्हणतात अपोजिशन. आणि ती करणारी यंत्रणा आता नाही. उदाहरणार्थ तुम्ही खाजगीकरण, उदारीकरण बघा. काँग्रेस असो किंवा BJP असो, याच्यावरती काय प्रोग्राम देणार? दोघं एकच. आरक्षण धोरणाच्या बाबतीत काय तुम्ही पर्याय देणार? दोघांची भूमिका एकच. मराठा आरक्षण घ्या महाराष्ट्रामध्ये, सत्ताधारी असो किंवा विरोधी असो, काय फरक आहे? त्यामुळं एक वैकल्पिक राजकारण आणि वैकल्पिक कार्यक्रम तेव्हाच विरोधी पक्ष उभा राहतो. इथं वैकल्पिक कार्यक्रम नाही, वैकल्पिक राजकारण नाही, अल्टरनेट पॉलिटिक्स नाही, अल्टरनेट प्रोग्राम नाही. त्यामुळे विरोधी पक्ष उभा राहण्याचा प्रश्न येतोच कुठं. हा एक भाग. पूर्वी विरोधी पक्ष विचारधारेच्या आधारावर उभे राहायचे, जसं डावे वगैरे विचारधारेच्या आधारावर. इवन दलित पक्षसुद्धा विचारधारेच्या आधारावर उभं राहायचे. आता दलित माणसंही BJPत जाऊन मंत्री होतात, ती विचारधारा काही नसतेच. तीच बाब आदिवासीची. आदिवासीचं काही स्वतंत्र राजकारण देशात पूर्वी कधीच नव्हतं, आजही नाही. त्यामुळं त्यांना कुठलाही म्हणजे असं पसंत नापसंतीचं सगळे चालतात. त्यामुळं विचारधारेच्या आधारावरती सुद्धा विरोधी पक्ष उभं राहणं, तो देखील काळ संपुष्टात यायला लागला. अल्टरनेट पॉलिटिक्सचा काळ संपुष्टात यायला लागला. आणि त्यामुळं पॉलिटिकल क्लासमध्ये सत्ता कशी टिकवावी, त्यासाठी काँग्रेसमध्ये राहिलो, सत्ता असली तर ठीक, नाही मिळाली BJPत, नाही BJPत मिळाली आणखीन कुठल्या प्रादेशिक पक्षात, ही जी मानसिकता आहे त्यामुळं देशभरातला विरोधी पक्ष कोलमडलेल्या अवस्थेत आहे. पण ह्याच्यातून म्हणजे देशातील लोकांसाठी ज्याला आपण म्हणतो की उम्मीद पे दुनिया कायम, ते किती उम्मीद आहे ह्या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडण्याची किंवा एक सशक्त लोकशाही बनण्याची? मी सुरुवातीलाच म्हटलं की भारतीय संविधानानं अपेक्षित नसताना क्रांती केलीच ना. कोणी अपेक्षा ठेवली होती? म्हणून तर मी म्हणालो अनेकांना ती शॉक ट्रीटमेंट होती आणि ज्यांना ते शॉक असह्य झाले ते आजपर्यंत किंचाळत आहेत, आजपर्यंत ओरडत आहेत. घडलं ना, अशक्यप्राय होतं तरी घडलं ना. त्याच पद्धतीनं काँग्रेस पार्टीचं राज्य देशभर होतं. काँग्रेस पार्टीची एवढी वाताहत होईल असं कोणी अपेक्षा केली होती का? घडलं ना.
बी जे पीचं एवढ्या झपाट्यानं उत्थान होईल कोणी कल्पना केली होती का? घडलं ना. मग जेवढ्या झपाट्यानं उत्थान झालं तेवढं पतनही होऊ शकतं. पुन्हा ह्या सायकल आहेत, ह्या सायकल जर आपण नीट समजून घेतल्या, सामाजिक सायकल, आर्थिक, पॉलिटिकल, हे जे चक्र आहे ते नीटपणे समजून घेतलं ना तर हेही फार काळ टिकेल नाही. आणि मला वाटतं त्याची सुरुवात आता आस्ते होते आणि ती किंबहुना बऱ्यापैकी झालेली आहे. आणि त्यामुळंच राज्यघटनेचा विरोध करणाऱ्या मंडळींना राज्यघटनेसमोर झुकावं लागतं. हाच त्यातला बदल आहे. धन्यवाद सर, तुम्ही खूप महत्त्वाची आणि खूप वेळ देऊन आम्हाला ही सगळी माहिती दिली. अगदी संविधानाच्या निर्माणापासून ते आत्तापर्यंत आणि भविष्याच्या जे काही वेद आहेत त्या संदर्भात. मुंबई आउटलुककडून तुम्हाला मनपूर्वक आभार तुमचे. आणि आपण हा कार्यक्रम इथेच थांबवतोय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला, धन्यवाद तुमचे.